थोडीशी सांग तू आहेस का, तसंच सहज सखा एकटाच येई सांज वेळी, अशी उत्कट अभिजात काव्य गीते ते हिरे मानके सोने उदळा, जय जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुझला हा मुजरा. असे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचं यथार्थ आणि समर्पक असं गौरवगीत लिहिणारे, ज्याने बालगीत कवितांपासून ते अगदी शाहिरी पोवाड्यांपर्यंत लेखनातून मराठी साहित्य विश्वात आपली एक ठसठशीत अशी नाममुद्रा उमटवली. ते ख्यातनाम प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, संपादक व संशोधक म्हणजे कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर. आज कवी सूर्यकांत खांडेकर यांचा 100वा जयंती दिन म्हणजे आज 2 एप्रिल. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते आहे. त्याचं औचित्य साधून खांडेकर कुटुंबियांच्या आणि करवीरकर रसिकजनांच्या वतीनं कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांचं साहित्य, व्यक्तित्व आणि सहवास या विषयावर कवी सूर्यकांत खांडेकरांचा सहवास आणि मार्गदर्शन ज्याला लाभलं, समीक्षक जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यताप्राप्त तुलनाकार आहेत, साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, संशोधक आहेत, गोवा विद्यापीठाचे निवृत्त इंग्रजी विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील सर हे आज याविषयी आपलं व्याख्यान या ठिकाणी देणार आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या वेळामध्ये हार्दिक स्वागत करूया. अशा या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहे. विद्यार्थी हा देशाचा चांगला उत्तम नागरिक बनावा अशी भावना ठेवून ज्याने ज्ञानदानाचं आजवर काम केलेलं आहे, पुढेही जे करत राहतील असं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये DU सर इतकंच नाव घेतलं की ज्यांच्या विषयी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदराची भावना उमटते, असे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक DU पवार सर हे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत कवी सूर्याचे सावली ठरलेल्या कविवर्यांची आठवण स्मरण ज्यांच्या ठाई नेहमीच गुंजारव करते आहे, त्या निवृत्त शिक्षिका, लेखिका, कवयित्री, त्या फुलांच्या गंधकोशी या निवडक कवितांचं संपादन ज्याने केलेलं आहे, त्या आदरणीय श्रीमती अनुराधा सूर्यकांत खांडेकर काटी या ठिकाणी आहेत. त्यांचे आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो. मंचावर कवी सूर्यकांत खांडेकरांचे सुपुत्र श्रीयुत अभय खांडेकर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कन्या ज्या स्वतःही अतिशय उत्तम अशा गुणवंत शिक्षिका होत्या. गुणवंत शिक्षिका म्हणण्याचं कारण अनेक उपक्रम त्यांनी आपल्या या ज्ञानदानाच्या एकूणच प्रवासामध्ये केले. त्या उत्तम शिक्षिका आहेत, लेखिका आहेत, सूत्रसंचालिका आहेत, त्या सौ स्नेहा राजू वाबळेताई या ठिकाणी त्यांचे आपण हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आहेत. इतिहास संशोधक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव सर आहेत, आदरणीय प्राध्यापक बालबा विभूते सर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय किसनराव कोराडे सर आहेत, आदरणीय बाळ पाटणकर सरकार या ठिकाणी आहेत. सगळीच मान्यवर मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची तर आहेतच, कारण का आपण सर्वजण रसिक या ठिकाणी उपस्थित आहात. कविवर्यांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला, त्यांचे विद्यार्थी म्हणून सुद्धा आपण राहिलेला असाल, त्यांच्या कवितेचा, गीताचा आस्वाद आजपर्यंत आपण घेत आलेला असणार, असे आपण सर्व साहित्य विश्वामध्ये राहणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी छायाचित्रकार, पत्रकार, विविध वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे खांडेकर परिवाराच्या वतीनं, कुटुंबियांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. आणि अशा या आजच्या महत्वपूर्ण अशा जयंतीच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत असताना जो कार्यक्रम आपण सर्वजण करतोय तो व्याख्यानाचा आहे. आणि या निमित्तानं आज 2 एप्रिल म्हणजेच 100वा जयंती दिवस कवी प्राध्यापक गोष्टींचा उहापोह आपल्या सर्वांना या ठिकाणी करण्याची फारशी गरज आहे अशातला भाग नाही.
कवी सूर्यकांत खांडेकरांची गीतं ऐकतच आपण सर्वजण मोठे झालेलो आहोत आणि त्या गीतांच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीची अनुभूती आपल्या सर्वांना आजवर आलेलीच आहे. अनेक भावगीतांचा उल्लेख आपल्याला करावासा वाटतो. गोड तुझी बासरी श्रीहरी, जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे. त्याचबरोबर उतरली सांज हे धरेवरी स्नेहात जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं हे गीत जाऊन पोहोचलेलं आहे. अगदी 7 समुद्र पार सुद्धा या गीतानं मराठी माणसाला वेड लावलेला आहे, यात काही शंकाच नाही. मराठी साहित्यकारांचा आशीर्वाद लाभले. त्यामध्ये कादंबरीकार लेखक नासी फडके, महाराष्ट्राची आधुनिक वाल्मिकीची गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शाहीर तिलक, विशारद विराजभाऊ सरनाईक, अनेक मंडळींचे आशीर्वाद निश्चितच त्यांना लाभले. अशा या कविवर्यांचं आज जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मी या ठिकाणी आता विनंती करणार आहे, त्यांचंच एक गीत अतिशय महत्वपूर्ण असणारं जे शारदा स्तवन आहे. शारदे गोमव तुझी वैखरी, ज्ञान स्वरातून तुझ्या मंगले, तेज फुलो अंधारी, अशा पद्धतीचं त्यांचं जे शारदा स्तवन आहे ते आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. खांडेकर सरांचीच विद्यार्थिनी असणाऱ्या आणि कोल्हापुरातील प्रतिती यश गायिका संगीत विशारद डॉक्टर शीतल धर्माधिकारी यांना. Thank you.
आपल्या विद्यार्थिनीचा इतका उत्तम असा आवाज आणि तिचं सादरीकरण ज्या ठिकाणी कधी वरी असतील त्या ठिकाणी निश्चितच ते प्रसन्न झाले असतील. म्हणून एक वार आपण टाळ्यांच्या विषयामध्ये शीतल ताईंचं आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सर्वांचं स्वागत आणि त्याचबरोबर आपल्या बाबांच्या विषयी आपल्या सर्वांच्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो. एकूणच वर्षभराचं जे उपक्रम आहे आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यासाठी आमंत्रित करतोय. सो स्नेहा वाबळे तय्या. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंदराव पाटील सर, प्राध्यापक डी. पवार सर, माझ्या आई अनुराधा खांडेकर, भाऊ माझे अभय खांडेकर आणि आपण सर्व. खरं तर प्रत्येकाची नावं घेणं खूप अवघड आहे आणि माझ्या प्रेमापोटी आणि माझ्या बाबांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण इथं आवर्जून उपस्थित आहात. मी सर्वांचं अतिशय आनंदानं आणि प्रेमानं स्वागत करते. थोडस बाबांच्या विषयी मी बोलणार आहे. बाबा साहित्यातून आणि काव्यातून व्यक्त झालेलेच आहेत आणि आता व्यासपीठावर असलेले मान्यवर त्यांच्या काव्याविषयी आणि साहित्याविषयी बोलणारच आहे. पण मी थोडं बाबा कसे आहे हे तुम्हाला सांगणार आहे, कारण साहित्य आणि काव्य तरी सगळ्यांना माहितीच आहे, पण माझे बाबा कसे आहेत हे मी थोडक्यात सांगणार आहे. बाबा कुठे असतात? मला वाटतं मुलाच्या आणि मुलीच्या मनात तर असतातच, पण मुलगा त्याच घरात राहतो, बाबांच्या घरात. मुलगी सासरी राहते आणि मुलीच्या मनाच्या आणि हृदयाच्या एका हळव्या कप्प्यात बाबा असतात. हा कप्पा म्हणजे मखमली पेटी, आठवणींच्या खजिन्याने भरलेली. नेमकं या पेटीतून आज मी तुम्हाला काय द्यावं आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं, कारण एका आठवणीत मी गुंतले की दुसरी आठवण डोकावण्यात येईल. तरीही नाही माझ्या घरट्यात रासहिऱ्या माणकांची, भावमय किमया ही हृदयीच्या दौलतीची. ही हृदयीची दौलत म्हणजे काय माझ्या बाबांसाठी? ही हृदयीची दौलत म्हणजे त्यांचं कुटुंब. ही हृदयीची दौलत म्हणजे त्यांचं कुटुंब. आणि म्हणूनच अगोदर बाबा म्हणजे कोण आहे? बाबा त्यांच्या आईसाठी आणि त्यांच्या बहिणीसाठी बाळ आहे. आमच्या सर्वांच्यासाठी त्यांचं बाबा असणं आणि आईसाठी आहो आणि कवी असणं आणि भाच्यांच्यासाठी मामा असणं, ही सगळी त्यांची जी रूप आहेत ती मला थोडक्यात तुम्हाला सांगावीशी वाटतात. आपल्या आईला त्यांनी कधी आई म्हणून हाक नाही मारली. आई साहेब, आई साहेब हीच हाक त्यांची सदैव असायची. आई आजी माझ्या अडाणी होत्या, त्यांना काही कळत नव्हतं, पण तरीही सगळ्या गोष्टी बाबा त्यांना सांगायचे, अगदी सगळ्या. मी MA झाले आणि तेव्हा आजींना पाया पडले, नमस्कार केला आणि मी आजींना सांगितलं मी MA झाले. आजी काय म्हणाल्या, तुझा बाबा MA व्हायला पुण्याला गेलता. म्हणजे केवढं लक्षात आहे बघा त्यांच्या की बाबा पुण्याला गेले होते MA व्हायसाठी. म्हणजे तू काय इथं झालीस ग MA, तुझा बाबा पुण्याला गेलता, म्हणजे बाबा किती मोठा होता तुझा, हे आजी सांगायचे. अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्ट बाबा घरी येऊन सांगायची. तीच गोष्ट आम्हाला सर्वांना, म्हणजे ते आपोआप संस्कार कसे करतात तीच सवय आम्हाला सगळ्यांना लागली. म्हणजे आमचे वर्गमित्र, मित्रमैत्रिणी, त्यांचा दंगा सगळा आईला माहितीये. आजही आईला सगळ्यांची नावं पाठ आहेत. अभय कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो, तो कुठं काम करतो, त्याचे कामगार कोण आहेत, त्याची नावं काय आहेत, आम्हाला सगळ्यांना माहिती असतात. आम्ही त्यांना पाहिले काय नाही, पण सवयच आहे घरात येऊन सगळं सांगायची. तीच सवय सगळ्यांना आहे. म्हणजे हा न कळत झालेला एक संस्कार की सगळं सांगायचं, कुणाला कळू दे नाहीतर नाही कळू दे. नाहीतर आपण बघतो तुला काय कळतंय, तुला काय सांगायचंय, असं नाही. तर एक हा संस्कार तो आहे, हा न कळत आमच्यावर आपोआप घडत गेला, तो बाबांच्या मुळे. त्यानंतर बाबा ज्या कोल्हापुरात राहिले त्या कोल्हापुरावर त्यांनी अतिशय प्रेम केलं. अतिशय म्हणजे खूप. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणतो तसं
सोडलं नाही त्यांनी कोल्हापूर. मग या कोल्हापुरातल्या अशा एक 10 गोष्टी आहेत की या 10 गोष्टीवर त्यांनी काव्य रचले. मला वाटतं कोणत्याही साहित्यिकांना आपल्या लेखणीत आपल्या नगराला एवढं गुंफलं नसेल एवढं त्यांनी गुंफले. मग तो रंगाळा असेल, उरी करूनच्या सावल्या कवळी तो जलाशय उभ्या कसल्या चिंतनी संध्यामठ ध्यानमय, असं सहज रंगाळ्याचं वर्णन ते करतात. किंवा या इथेच सरली क्षणात वर्षे 4 जायचे आज हे ओलांडून या द्वार, असे राजाराम कॉलेज बद्दल ते म्हणतात. अष्टदिशांच्या दिग्पालांचा नाद नभी घुमला, इथे शिवाजी ज्ञानपीठ हे पूर्वी ज्ञान स्वप्नाला, असं शिवाजी विद्यापीठाबद्दल म्हणतात. म्हणजे अशी बरीच गीतं त्यांनी जननी आणि जन्मभूमी यांचं महत्व सांगताना आईवरचं प्रेम आणि जन्मभूमीवरचं प्रेम आपल्याला नितांत दिसतं. माझे वंदन तुझा आई विसावले ले करू तुझ्याच गे पायी, असं आईला ते सहज म्हणतात. आईसाठी त्यांनी कोल्हापूर सोडलं नाही. रयत मधल्या बदलीला ते खूप कंटाळले, वैतागले. आणि तेव्हा ते असं म्हणाले की घरी माझी आई आहे हो, तिची काळजी असते मला. संस्था चालकांना त्यांनी सांगितलं रयत मध्ये असताना की माझी बदली करू नका, मला आईशिवाय राहत नाही. संस्था चालकांनी त्यांना असं म्हटले, ऐका तुम्हाला एकट्यालाच आहे. हे त्यांचं उत्तर ऐकून ते अतिशय विव्हळ झाले. आपण येताना दारात बाबांचा एक छान फोटो लावलाय, त्याच्या खाली ओळी लिहिली, दूर मी येथे असा ऐकला जीव पण गुंतून तेथे राहिला. या विट्यात असतानाच्या ओळी आहेत. म्हणजे बदली झाल्यावर त्यांची काय परिस्थिती झाली तर त्या ओळीच मी तिथं लिहिल्या. आणि दूर मी येथे असा ऐकला आणि जीव पण गुंतून तेथे राहिला. म्हणजे कुटुंबात आणि घरट्यात रमणारा हा कवी आहे. म्हणूनच ते म्हणतात, नाही माझ्या घरट्यात रास हिऱ्या माणकांची, हिरे माणके नकोत मला, भावमय किमयाही हृदयाच्या दौलतीची. हृदय, मन, आत्मा हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनच ते आपल्याला व्यक्त करतात. अगदी गदी माडगुळकर, नासी फडके त्यांचे लेखनिक म्हणून त्यांनी काम केलं. गदी माडगुळकर खूप मागे लागले, चल रे माझ्या बरोबर, अरे तुझ्यासारखा लेखनिक मला बाबणात मिळायचं नाही असं म्हणायचे ते. मी तुझं सगळं करतो. नाही, पण अतिशय विनम्रतेने त्यांनी नकार दिला आणि आपल्या कोल्हापुरातच त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचं लग्न झालं 24 जून 1953. लग्न झालं. बेळगावची मालती कदम अनुराधा सूर्यकांत खांडेकर म्हणून कोल्हापुरात आली. तेव्हा उखाणा घेण्याची पद्धत होती. तेव्हा आता असं काय माहितीये, 2-4 नावं घेतल्यावर आईजवळचा सगळा साठा संपला. मग आईच्या मामे भावाने शेवटचा उपाय म्हणून आईला एक उखाणा सांगून ठेवला होता. तो उखाणा काय होता, त्यावर एसटीचं मोडलं चाक. बेळगाव कोल्हापूर रस्त्यावर एसटीचं मोडलं चाक, त्यासाठी मुंबईहून आणला जॅक, नाव घेण्यासाठी मला हवाय प्लेबॅक. असलं नीरस नाव ऐकल्यावर बाबांची काय मनस्थिती झाली असेल तुम्ही सर्व जाणताच. आणि मग बाबांनी हळूच एका कागदावर आईला नावं लिहून दिली बरं काय. आणि आज तो हळदूला कागद सुद्धा ऐकण्यात तो आईनं माझ्याकडे दिला. असला नीरस उखाणा ऐकून बाबांचं काय झालं असेल ते झालंच. पण त्यानंतर त्यांना मित्रांनी सुरू केलं की तू नाव घे, आता बायकोचं नाव तू घे. माझी या प्रियेचे तेच सुमंगल नाव असं करत बाबांनी 30 ओळींचं काव्य भर मंडपात सादर केलं. 30 ओळींचं काव्य. ते काय मी वाचत नाही आता, कारण मला थोडाच वेळ दिलेला आणि मीच वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. आणि ते नाव 30 ओळीचं झाल्यावर मग त्यांनी शेवटी असं म्हटलं, माझी या प्रियेचे अनुराधा हेच सुमंगल नाव. म्हणजे 30 ओळी झाल्यानंतर त्यांनी वर्णन केलं होतं त्या 30 ओळी की माझी प्रिया कशी असेल. आणि मग ते नाव त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आषाढ पाळायला मुली तेव्हा जात होत्या, आता नाही जात. आषाढच माहिती नाही आता तर काय. तर सासरच्यांचं तोंड बघायचं नाही म्हणून मुली माहेरी जायच्या. आई माहेरी पोचल्या अगोदरच पत्र तिथे जाऊन पडलं होतं. निळ्या पाकिटातून निळ्या कागदावर लिहिलेली बाबांची पत्र. कवी जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो. म्हणजे एका
नवीन लग्न झालेल्या मुलीचं मन किती जाणावं. तिला मी पत्र लिहिलंय, माझं पहिलं पत्र माझ्या बायकोला पोहोचलंय, तर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल. मी अशी होऊन वेळी पत्र पहिले वाचते, मी अशी होऊन वेळी पत्र पहिले वाचते, सावळे ग रूप त्यांचे नयनी माझ्या खेळते. अशी म्हणजे ह्या कोणत्याच कविता मी पूर्ण आता वाचू शकत नाही, फक्त 2-2 ओळी मी घेतले. म्हणजे मनाचं चित्रण काय असेल, माझ्या बायकोला काय वाटलं असेल हे पत्र वाचून, आणि मग त्यात मोत्यांचा अक्षर कसा असेल, पुढं काय काय असेल, ते सगळं वर्णन बाबांनी असं केलेलं आहे. अशा अनेक गाण्यातून त्यांनी आपल्या बायकोचं मन ओळखलेलं आहे. लग्न झाला, संसार सुरू झाला, साहजिकच संसार वेलीवर फुलाची प्रतीक्षा सुरू झाली, आणि अखेर 6 वर्षांना माझा जन्म झाला, वाट पाहून पाहून. आणि मग त्यानंतर बाबांचा बालगीतांचा प्रवास सुरू झाला. या कवी छुम छुम हा जो काव्यसंग्रह आहे त्यातली पहिलीच कविता मी माझ्यावर लिहिलेली आहे. हसरे ही फुलराणी हसते डोलते, आवोलीच्या फुलापरी रूपणे शोभते. असं म्हणत साधीच ही फुलराणी पण घाली फुल, आणि लाजाळूच्या वेलीवर आले सूर्यफुल, लाजाळूच्या वेलीवर आले सूर्यफुल, असा उल्लेख ते करतात. या छुमछुम या बालगीत काव्यसंग्रहाला जी अर्पण पत्रिका आहे ती सुद्धा स्वातीच्या नावाने आहे. आणि या छुमछुम या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा 1960-61चा उत्कृष्ट बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळाला. आता आम्ही 4 मुलं, आईकडचा प्रवास जननीचा झाला, जन्मभूमीचा झाला, बायकोचा झाला, आता मुलांच्या गणती आलेले. सकाळी सकाळी 6 वाजता मार्कोनी कंपनीचा तो रेडिओ आणि ती गिरवाण वाणी सुरू व्हायची. कशाला म्हणायला लागते मुलांना अरे उठा रे, कारण ते गिरवाण वाणी तेवढं बळ होतं की आपोआप मुलं उठायची. ज्यांनी गिरवाण वाणी ऐकले, ज्यांचं संगीत कानावर पडलं की ते मधुर संगीत कानावर पडलं की आपण लगेचच उठायचो, उठ म्हणायचीच वेळ लागायची नाही. तर या गिरवाण वाणीमधलं बळ आमच्या सगळ्यांच्यात निर्माण झालं, आम्ही आपोआप उठत होतो. आणि तेथूनच ओळख झाली आपल्या संगीत परंपरेची. भोपाळी, अभंग, भावगीत, लोकगीत, ओळख झाली सुरांची, गायकांची, संत मंडळींची, कवींची, कवयित्रींची. न कळत झालेला हा एक संसार, हा एक संस्कार. त्यामुळे आमचे कान तर तयार झालेच, मनही घडलं आमचं. त्याशिवाय घरात येणारी अनेक दैनिक होती आणि मासिक होती. सत्यकथा, वैखरी, कविता रती, पैंजण, किर्लोस्कर, स्त्री, किती नावं घ्यायची. त्यात एक इंग्रजी मासिक होतं स्पॅन नावाचं, ते आजही मला आठवतं. लहान वयात कळत नसलं तरी सहज बसल्या बसल्या का होईना मी सत्यकथा चाळत असेलच ना. बसल्या बसल्या स्त्री बघतच असेल, किर्लोस्कर बघतच असेल. साहित्याची, वाचनाची, लेखनाची सर्वात महत्वाची अभिरुची निर्माण केली ती बाबांनी. घरी येणारे अनेक साहित्यिक, मग ते अण्णा असतील, नासी फडके असतील, यासारख्या अनेक साहित्यिक घरी यायचे. आपोआपच साहित्याचं वळण जे होतं ते आमच्यामध्ये रुजलं. बाबांचं लेखन, वाचन अफाट, व्यासंग मोठा. सतत टेबलावर काहीतरी ते लिहित बसलेले असायचे. नीट नेटक्या टेबलावर सगळं नीट नेटकं असायचं. त्यांची लेखनाची समाधी मला आजही आठवते. पेपर तपासण्यासाठी बऱ्याच वेळा ते गच्चीत बसायचे. कोऱ्या त्या पेपर मध्ये कोरं पान असलं की आम्ही शिक्षक लोक किरकिर एक मानतो, आपल्याला माहित आहे सगळ्यांना. मी काय बाबांच्या बरोबर कायमच असायची. मी ही लाल रेग मारणार असा हट्ट असायचा. मग माझी एवढीशी बोट धरून ती रेग मारल्याचा आनंद ते मला मिळवून द्यायचे. मी शिक्षक होण्यातली बीज तिथे असतील का. ग्रुप रिडिंगचं कामही त्यांच्याकडे असायचं. नेहमीप्रमाणे मी जवळ, त्यामुळे त्या विशिष्ट फणा करून केलेलं ग्रुप रिडिंग सरावाचं झालं. मी त्या सहज आत्मसात केलं. शिक्षक या नात्यानं विद्यार्थ्यांचं लेखन पेपर तपासताना छोटीशी चूक माझ्या पटकन लक्षात येते. याचं कारण हेच असावं का, आम्ही 4ही मुलं असं घडलं. न कळत संस्कार होऊन घडत गेलो. माझा आत्ते भाऊ दिलीप इंगवले, म्हणजेच
मामा आणि भाच्याचं नातं. आम्ही चौघं आणि तो पाचवा म्हणण्यापेक्षा तो पहिला असं मला म्हणावं लागेल, कारण आमच्या अगोदर तो घरात बाबांच्या बरोबर होता. बाबांची अनेक कामं तो करायचा. गणपती ठेवण्याची एक देवळी होती आणि त्याला एक ठराविक मखर असायची. पूर्वी दरवर्षी तीच मखर काढली जायची, बाळदादानं केलेली. बाबांचा तो बाळ म्हणून माझा तो बाळदादा. तर ती मखर त्यानंच केलेली त्यांना लागायची आणि ती मखर ठेवलेली असायची तशीच. जुनं काही ते टाकून देणार नाही. पूर्वीची लोक तुम्हाला माहितीच आहे, जुनं काही टाकून देणार नाही. फाटलं उसवलं तर नाही. आई म्हणायची कशाला वापरताय ते? नाही. मग बाळदादा येणार आणि मशीनवरती काम करून देणार आणि आई म्हणायची मग तुमचं आर्टिस्टिक बाळ येईल आणि ते करून देईल तुम्हाला. म्हणून आम्ही तसं नाव आर्टिस्टिक बाळच ठेवलं होतं, बाळदादाचं नाव. अशा तऱ्हेनं बाबा कधीही चिडलेले आम्ही बघितले नाही, रागावलेले नाहीत. त्यांच्या संसारात अडचणी नव्हत्या का, पण कधी आईबाबांचं भांडण आम्ही ऐकलंही नाही आणि पाहिलंही नाही. आई नंतर विद्यापीठ हायस्कूलला नोकरीला लागली. आमच्या घरात आमटी व्हायची, त्याच्यात लसूण, खोबरं आणि कोथिंबीर चेचून टाकायची. त्याची एक वेगळी चव असायची. कधीतरी आमटीवर ते तरंगताना दिसलं नाही खोबरं वगैरे तर बाबा इतकंच म्हणायचे, आज बाई गडबडीत गेल्या वाटते शाळेत, एवढंच म्हणायचे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. म्हणजे असं होतं, घरात तिखट झालं नवीन की निघालेच डबा घेऊन कढीचा. चमचमीत मटणाचा प्रोग्राम संध्याकाळी असणारच त्या दिवशी. रसिक होते बाबा. काही काही लोकांना अशी विनोदी नाव ठेवायचे ते. गुलमोहरचे अरुण गाडगीळ होते, मला वाटते नसतील ते आता म्हणून सांगायला काही हरकत नाही. मिश्रावाले होते ते असे. त्यांना ते उंदीर मामा म्हणायचे. इतकी मजा वाटायची, त्यांचं नावच उंदीर मामा ठेवलं होतं. तर अशी मिस्किन काही काही जणांना अशी बरीच नावं बाबांनी ठेवली. बाबांच्या आणि आईच्या सहजीवनेला एक रमणीयतेची किनार नक्कीच होती. आताच मला कोणीतरी सीमा जोशींनी सांगितलं की मला बाई आठवतात, पण माझ्या वर्गात शिकवत होत्या त्या तर आठवतातच, पण रोज संध्याकाळी बाई आणि सर फिरायला जायचे तर त्यांची जोडी, बाबा आणि आई घरात निघाले बाहेर की ती जोडी बघण्यासाठी लोक असायचे बरं का त्या काळात. कारण अशी जोडी बाहेर जायची आणि दरवेळेला करवीनगर वाचन मंदिरात बाबा जाऊन थांबायचे लवकर आणि कधी आई वेळानं जायची, कधी दोघं मिळून जायचे. म्हणजे त्या काळात ते जोडपं प्रसिद्ध होतं. शेवटी बाबांच्या शब्दात, मला दिलेला वेळ कमी आहे खूप, त्याच्यापेक्षा मला जास्त मी बोलते. शेवटी बाबांच्या शब्दात सांगायचं झालं तर नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी, नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी, फुले हसणे दिसेल माझ्या चिमण्यांच्यावरती. त्या बाबांच्या चिमण्यांच्या तर्फे मी पुनश्च आपल्या सर्वांचं प्रेमानं आणि अतिशय आनंदानं स्वागत करते. चुकलं असेल ते माझं आणि चांगलं असेल ते निश्चितपणानं बाबांचं. वर्षभरात आम्ही 4 ते 5 कार्यक्रम घेणार आहोत. यानंतरचा कार्यक्रम 15 जूनला असेल, तो बालगीत ते पोवाडा अशी बाबांचीच गाणी त्यासाठी असतील. हा नक्की कार्यक्रम ठरलेला आहे, कारण 15 जूनला त्याचा स्मृती दिन असतो, त्यामुळं हा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याच्यानंतर वर्षभर आणि 4-5 कार्यक्रम होतील. धन्यवाद. वाहतो केलेलाच आहे. खरं पाहता मराठी सारस्वतांच्या दरबारात 2 खांडेकर हे फार महत्वाचे मानकरी आहेत. पहिले म्हणजे ते करवीरकरच आहेत दोघंही. पहिले म्हणजे अर्थातच मराठी भाषेला पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते वीस खांडेकर, आणि दुसरे खांडेकर म्हणजे कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांनी मराठी सारस्वतांच्या मध्ये मानाचं पान हे पदवलेलं आहे. म्हणजे यानंतर आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडक्यात का असे नाही मंडळी आपल्या परिचयाची जरी असली तरी सुद्धा समारंभाचा उपचार म्हणून काही गोष्टी अधिकच्या सांगणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं, म्हणून मी सांगतो. मी मगाशीच म्हटलं की आजच्या या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते आहेत ते म्हणजे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील.
मी मगाशी असं म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय मान्यतेचे तुलनाकार, साहित्यिक, समीक्षक, संशोधक, गोवा विद्यापीठाचे निवृत्त इंग्रजी विभागाचे प्राध्यापक असाही त्यांचा उल्लेख आपण केलेला होता. पण त्याचबरोबर काही गोष्टी अधिकच्या सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. ते म्हणजे अतिशय सृजनात्मक असं लेखन करणारे आणि महाराष्ट्र राज्याचे जवळजवळ 7 उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ज्यांना लाभले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचेही 6 पुरस्कार ज्यांना लाभले, काही सुंदर अशा कादंबऱ्या ज्याच्यामध्ये काबूद आणि सावली, इच्छा मरण या त्यांच्या कादंबऱ्या, उत्तम अशा पद्धतीच्या 8 कथांचं लेखन आहे, नाटक आहे, प्रवास लेखन आहे, वर्णन आहे, पाटलांची परदेशवारी आहे, पाटलांची लंडन वारी आहे, अनुवाद आहे, मराठी इंग्रजी आहे, त्याचबरोबर तौलनिक साहित्याचा अतिशय महत्वाचा अभ्यास आहे ज्याच्यामध्ये मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव, नवे सिद्धांत आणि उपयोजना अशा पद्धतीचं त्यांनी तौलनिक साहित्य लिहिलेलं आहे. तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा त्यांची आहे, इंग्रजी ग्रंथ आहे, वाङ्मयीन चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, ग्रंथाने रचलेला महापुरुष यशवंतराव चव्हाण आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला माहीत नसलेले छत्रपती शिवाजी महाराज हा अतिशय महत्वपूर्ण असा त्यांचा ग्रंथ आहे. इतकंच नव्हे तर आता आगामी त्यांचं एक महत्वाचं पुस्तक येतोय. आजचा हा काळ तुम्हाला माहिती आहे किती गदारोळ बाहेर चालला हेही तुम्हाला माहिती आहे. यामध्ये मराठा साम्राज्य सूर्य वजीर शहाजी राजे भोसले हे त्यांचं आगामी महत्वाचं पुस्तक येतंय. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जवळजवळ 50हून अधिक ग्रंथांचं लेखन त्याने केलेलं आहे. प्रसिद्धीपासून नेहमीच परांमुख. जसे कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर हे प्रसिद्धीपासून बाहेर होते, प्रसिद्धी परांमुख होते, तसेच प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील सर आहेत. आणि नुकतंच नियोजित असणाऱ्या पहिल्या संविधान साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून सुद्धा आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील सरांची निवड झालेली आहे. अर्थातच आजचे प्रमुख व्याख्याते ज्यांचा सहवास लाभला पाटील सरांना ते म्हणजे कवी वर्य डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांच्याविषयीच ते बोलणार आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी खांडेकर परिवाराच्या वतीने होतोय. मी सूर्यकांत खांडेकर डॉक्टर आनंद पाटील सरांना सूर्यकांत खांडेकर काकीने लिहिलेलं सावली सूर्याची आणि त्यांचा काव्य संग्रह ते सुद्धा प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांचा सहवास ज्यांना लाभला न्यू कॉलेजमध्ये त्यांचे सहकारी म्हणून होते. दुसरी गोष्ट मगाशीच मी सांगितलं, विद्यार्थी कसा घडावा याच्यासाठी प्रयत्नशील सातत्याने असणारे ते न्यू कॉलेजचे प्राध्यापक होते, केएमसी कॉलेजचे प्राचार्य होते, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर होते. अनेक वर्ष ते सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मला महत्वाची गोष्ट जी वाटते ती म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ गावागावातल्या विद्यार्थ्यांच्या आणि मुलांच्या पर्यंत त्याचे ज्ञानदानाची जी काही पाणपोळी आहे पोहोचवण्याचं काम कुणी या पश्चिम महाराष्ट्रात केलेलं असेल तर ते आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डी.यू. पवार सर आणि आदरणीय काव्य संग्रह भेट घेऊन या ठिकाणी दोघांचं स्वागत केले जात आहे. याचा उल्लेख मगाशी मी केला. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील सरांचं महत्वपूर्ण असणारं पुस्तक ते महाराष्ट्राला माहिती नसलेले सम्राट शिवाजी हा त्यांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. तो भेट देतात आदरणीय पाटील सर, स्वीकार करा. रामचंद्र खांडेकर यांचा जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होतोय. साहित्याने सहवास हा विचार त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील. माझे हितचिंतक डॉक्टर डी.यू. पवार, श्रीमती अनुराधा खांडेकर, इथं मी 20 वर्ष गोव्यात राहिल्यामुळं फार दिवस संपर्कात नव्हतो. पण आता मी कोल्हापुरात रहिवासी झाल्यानंतर मला नेहमी लिहिता ठेवणारे, जाग आणणारे असे बरेच ओळखीचे मित्र भेटले. माझे कुलगुरू डॉक्टर B.P. साबळे, माझे वर्गमित्र किसनराव कुराडे. आता हे मला सातारला विशेषतः साबळे सर भाऊराव पाटलांच्या संस्थेत काम करू शकत असताना विचारित पाहिलेली माणसं आहेत. त्यामुळे मी कोणी परका नाही. मला 2च रिमोट कंट्रोल मिळाले. पहिलं म्हणजे स्नेहानं सांगितलं घरी आल्यानंतर सुद्धा तुमचं नाव वैजनाथ महाजन यांनी सुचवलं.
मला एकदम आठवलं 56 वर्षापूर्वी इथंच मी न्यू कॉलेजमध्ये, जिथं न्यू हायस्कूल आहे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये कीर्ती कॉलेज असताना माझं हे पहिलं वर्ष होतं लेक्चरर्स. आधी मी रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठात गुणवत्ता यादीत आल्यामुळे ट्युटर होतो 2 वर्ष, MA केली. आणि पहिलं वर्ष इथं होतं. माझं भाग्य एवढं चांगलं, आता खांडेकरांची लेखक म्हणून, कवी म्हणून अतिशय चांगली ओळख त्यांनी करून दिली, ते मी रिपीट करणार नाही. मित्र हो, ओळख करून देताना सांगण्यात आलं की तुलना करा. तुलनेवर बंदी आहे वैदिक भारतामध्ये. पण माझं भाग्य एवढं थोर की शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर गुरुप्रसाद ठाकूर या 2 विषयात PhD केलेल्या माणसाने मला विषय सुचवला. तुला मराठीची आवड, इंग्रजी कमी येतं, मराठीची आवड चांगली आहे, पाश्चात्य नाटकाचा मराठी नाटकावर परिणाम हा विषय घे. आणि मला प्रवेश पुन्हा मिळवताना, कारण मी माझं केलेलं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं होतं, ते विद्यापीठ सोडून गेले. त्यावेळेला एक मोठं युद्ध झालं होतं शिवाजी विद्यापीठात की पाठवाला प्रवेश द्यायचा नाही, तो मंचरहून आलेला आहे, मंचरच्या कॉलेजमधून. त्यावेळेला DU पवार असे खंदे भेटले की मला प्रवेश द्यावा लागला. मला UGCची फेलोशिप मिळाली आणि इंग्लंडलाही जायला मिळालं. मित्र होय, सगळं या मातीत आठवायला लागलं. आणि याच गतीत मी राहत होतो. इथून इथं कुलकर्णींचं घर आहे, रानडे नावाचे साहित्य प्राध्यापक राहत होते. त्यांचा संस्कार खरोखर आमच्यावर वेगळा झाला. आमचं नवीन लग्न झालेलं आणि इथं न्यू कॉलेज, चालत यायचं जायचं, सायकल सुद्धा मला मिळाली नव्हती. ते जाऊ द्या. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या कोल्हापूरचं देणं मी जन्मात फेडू शकत नाही. कशासाठी? ते असं आहे की मुमताज रहमतपुरी नावाची मुस्लिम प्रोग्रेसिव्ह लेखिका, मी सर्व जाती धर्माच्या लेखिका जातींना पुस्तकं अर्पण केली 65. त्यातली इंग्रजीची 10 पुस्तकं आहेत. ही जाहिरात आहे, कारण इंग्रजीचा उल्लेख कोणी करत नाही. तरी मी शिवाजी कसा काय लिहिला ते सांगण्याचा उद्देश नाही. खांडेकरांचं प्रेरणा अशी होती, ओळख करून दिल्याबद्दल बरोबर आधी मला गीतं माहित होती ऐकून, खरोखर या माणसाच्या हस्ताक्षरानं मला प्रभावित केलं. आणि एखाद्याचा तरुण वयातील पहिल्या वर्षाचा जो संस्कार असतो तो आयुष्यभर टिकत असतो. मित्र हो, टॉईनबीनं असं लिहिलेलं आहे की पुस्तकं शिकवत नसतात, गर्भात असल्यापासून पहिल्या 10 वर्षात आई शिक्षक खरी असते, दुसरा शिक्षक नसतो. तसंही लेखनाचं आहे की या ग्रस्तानं मला पत्ते दिले, कसं संपादकांना पत्र लिहायचं हे शिकवलं. खरोखर आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि वैजनाथ महाजन SYBAचा विद्यार्थी, माया जाधव आणि शहाजी काळे हे आमचे असले कलावंत विद्यार्थी SYBAच्या वर्गात होते. परवा वारली ती कांचन परुळेकर SYBAला होती वर्गात माझ्या. फार वाईट वाटलं त्या दिवशी. तर मित्र हो, या कोल्हापूरमधले हे चेहरे फक्त 1 वर्षाचा सहवास, कारण रयत शिक्षण मध्ये संस्थेमध्ये बदली हा नियम आहे, त्याला ऑप्शन नाही. ते मला काही राजकारण बोलायचं नाही, काही वेळेला होतं ते बऱ्यासाठी म्हणावं लागतं. मित्र हो, या न्यू कॉलेजमध्ये वैजनाथ महाजनचा महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख आला, दिव्यानं देवा पेटवावा म्हणून. मी या खांडेकरांच्या वरती मी 45 वर्षापूर्वी एक लेख लिहिलाय मंचरला असताना. तो मला स्नेहानं आणून दिला, मी चमकलो. आजही बरवे झाले मज माहेर भेटले, तुकारामाचा अभंग आहे. आजही बरवे झाले मज माहेर भेटले, डोळा देखील सज्जन निवाराला भागसीन. माझा सगळा भाग निवारला जेव्हा याने निमंत्रण दिलं त्यावेळी. आणि हे लिहित असताना त्या विद्यार्थी लिहितो, सर लिहितायत, मुमताज लिहिते, मग मी का नाही? म्हणून मी एक चोरी केली. चोरी केल्याशिवाय लेखक होत नाही. एक लक्षात ठेवा, मी तुलना करायची. चॅलेंज ऑफ कम्पॅरेटिव्ह लिटरेचर नावाचं माझं व्याख्यान गंभीर होणार नाही, हलकं फुलकं होईल. मला वेळेचं बंधन घातलंय, साबळे सरांनी सांगितलंय स्वतःबद्दल बोलायचं नाही. मी खांडेकरांच्या बद्दल बोलतो आहे, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं की माणूस पुढं कसा घडतो त्याला कुठलं तरी एखादं निमित्त होतं. आजी आम्हाला लहानपणी गोष्ट सांगायची, पुत्रीच्या कन्या झाल्या राहण्या. ते खांडेकर सरांना मी लिहून दाखवलं. बघा का, मी अहो म्हटलं तुम्ही इंग्रजी विषय आहे, तुमचा विषय चांगला आहे. माझेही MA ला 2 पेपर होते. पुन्हा बघा गंमत, खांडेकरांचे 2 पेपर MA ला इंग्रजीचे होते. इथं आमची कुठेतरी नाळ जुळली. तुम्ही वाचा, भरपूर वाचन करा, तुम्ही चांगलं लिहू शकाल. हे पत्ते आहेत, असं पाठवा. संपादकाला लिहायचे स्वतंत्र लेखन आहे, मी कुणाची कॉपी केलेली नाही.
आणि मला आश्चर्य वाटलं ती गोष्ट महाराष्ट्र टाइम्समध्ये चित्रासहित आजीची गोष्ट, नाव दिल्यावर आजीची गोष्ट, मी चोरी केली नाही, कुत्रीच्या कन्या झाल्या राण्या छापून आली आणि 25 रुपये मिळाले. त्या काळात मला 25 रुपये 25 लाखाच्या किमतीचे होते. तर मित्र, लेखनाला पैसे मिळतात ते आयुष्यात पहिल्यांदाच चटक लागली म्हणजे शिकारीला कुत्र्याला चटक लागावी लागते तसा प्रकार असतो. त्याच वर्षी माझी सत्यकथेत कथा आली आणि त्याच वर्षी मी कोल्हापुरातल्या देशपांडेंनी एका कुळाचं स्मारक बांधलेलं आमच्या गावात, त्याच्यावरती नमुनाटे लिहिलं आणि पुरुषोत्तम जोशींनी सादर केले. मित्र हो, हे चमत्कार आज वाटतात मला. हे कसं काय झालं? तुम्ही लिहू शकतोस. तर ही जी सत्वशीलता होती, एवढा शांत माणूस, एवढा स्वतःचं सत्व जपणारा, आणि पाटील जे विकतं तिथं पिकत नाही, तुम्ही इंग्रजीच्या आत जे पिकत नाही ते पिकवा, असली वाक्य ते मी त्या आठवणीत लिहिलेली आहेत. आणि मला घडवणारा कवी असं त्या लेखाचं नाव आहे. कधी 45 वर्षापूर्वी लिहिलेले लेखाचं. आणि आताही मी एक लेख तयार केला, सगळी वाचन करून टिपणं काढली आणि मित्र मला पुन्हा तुकारामाचा एक अभंग सापडला की आठविता नाम सद्गदित कंठे. नाव आठवायचं तर कंठ म्हणून येतो. आठविता नाम सद्गदित कंठे, आठविता नाम सद्गदित कंठे. आणि तो म्हणतात की असे प्रेम असे कोटी येऊ द्यावे, म्हणजे असं तुम्हाला तो प्रेम इतरांनी वाटावं त्यांना, असं तुम्ही वागा आणि मग तुमचा कंठ सद्गदित होतो, अशा अवस्था होती. या माणसाचा प्रभाव कधी भेटलं की नवीन काय लिहिलं. मित्र हो, मी परवा एक भाषण दिलं, फार वेगळं दिलं अर्थात. आणि मी ही सावली वाचत असताना सावली सूर्याची, हे मॅडम आपल्या अनुराधाबाईंचं आत्मकथन आहे. इतकं नितळ आहे, इतकं स्वच्छ आहे की खानदानी घराण्यातली ब्राह्मणी संस्कार हे सगळं कबूल केलेलं आहे. परंतु पुन्हा शेवटी मात्र चांदीच्या लेखाने करण्यात असणाऱ्या देणगीत चमच्यानंच मी खाणार असा म्हणणारा छात्र धर्मी आहे. याचं विश्लेषण करायला मराठी समीक्षा समर्थ नाही. मी तसा चावट आहे. तुलनाकाराची व्याख्या काय केली माहिती आहे का? चॅलेंज ऑफ कंपॅरेटिव्ह लिटरेचर नावाचं पुस्तक स्पॅनिश मुलांना लिहिलं. तो सुरुवातीचं पहिलं वाक्य म्हणतो, तुलनाकार त्याला म्हणावे ज्याच्यापासून मित्र लांब पळतात, कारण तो नको त्या तुलना करतो. आणि शत्रू ठोकायला येतात कारण तो फारच दुर्गंधीमुळे तुलना करतो. मित्र, खांडेकरांचं हे समग्र साहित्य वाचत असताना आधी एक मुद्दा स्पष्ट करतो तुम्हाला. मग ह्या कन्येनं लिहिलेलं कल्लोळ प्रेमाचं नावाचं पुस्तक आहे. वडिलांचं प्रेम काय असतं आणि त्याला काय आहे प्रस्तावना. आमचे देशपांडे म्हणून आहेत, प्रमोद पीडी देशपांडे, त्यांची प्रस्तावना मी वाचली अतिशय काळजीपूर्वक. आणि पुन्हा मला एक विनोद आठवला असा की वैजनाथ महाजनांनी मी एका देशपांड्यांच्या शोधात निघालो. कोल्हापूरला सगळेच फिरलो, इंजिनियर होते ते. आणि नंतर मी 3 देशपांड्यांच्यावर 3 लेख लिहिले, शोध देशपांड्यांचा. तर ते माझ्याकडे आहेत. मला हसू आलंय वाचताना. याचं कारण असं की FYB ला असताना काम करून शिकायचा कंटाळा आला. कोयनानगरला मी गेलो होतो मुलाखत द्यायला कारकुनाच्या जागेसाठी. आणि हे देशपांडे इंजिनियर मुलाखत अर्धा तास घेत होते. बाळा, मी तुझ्या जिल्ह्यातला आहे, मी MR देसाईंना पत्र देतो, चांगल्या प्राचार्याला पत्र देतो, तुला कोल्हापूरला जा, हुशार आहेस तू, तुला निवडावंच लागेल, पण इथं काळपून घेऊ नकोस. या अर्धा तास सांगणारा एक देशपांडे होता. इकडे खांडेकर असे होते. अशी माणसं जेव्हा तुम्हाला आयुष्यात भेटतात तेव्हा सगळा शोध घ्यावा लागतो. मी खांडेकरांचा शोध घ्यायला लागलो. त्यांचं चरित्र हळदीचे मूळचे आणि गावांची नावं काय तर हळदीचे आहेत, ते शेजारच्या गावाचे आहेत. आणि तिथून मग त्यांचे वडील इकडे आलेले. या माणसानं काम करून जे शिकले ते मला लाज वाटायला लागली. मी भांडवल सोडून दिलं ते लेबर स्कीम मधलं सातारच्या. काय करावं, वर्ग घ्यावे, शाळेत नोकरी करावी, पुन्हा राजनाथ कॉलेजला प्रवेश घ्यावा. मग मी पर्यावरणाचा विचार करतो नेहमी. मित्र, हे पुस्तकाला त्यांनी स्वतः म्हटले की सावली, सूर्याची सावली, चंद्रकांत, सूर्यकांत ही नावं त्या काळची जुनी, पण सूर्याची सावली अतिशय चिन्ह व्यवस्था फार चांगली आहे. मित्र हो,
संत तुकाराम विजय दिवशी भाषण देताना मी शब्द जोडला होता, संत तुकारामांच्या अभंगांचा प्रतिमाशास्त्रीय अभ्यास. मित्र हो, आपली मराठीतली समीक्षा मातीत जाते जर शास्त्र हा शब्द वापरला तर तो मराठीच्या डिक्शनरीत कुठेही नाही. प्रतिमाशास्त्रीय, कवीला कल्पना सुचतात हा चावटपणा आहे वगैरे. खांडेकरांनी त्यांना मी बोलत असताना एकदा विचारलं होतं की तुम्हाला कवितेबद्दल काय वाटतं, सृजनात्मकतेबद्दल. त्यांनी एकदा म्हटली होती, तू माझी निराशा आहे, निराशे नावाची कविता वाच. मित्र, तुलनाकार तिथं जगतो की हिमालयातला दगड ठिसूळ आहे म्हणून तिकडे ऋषी मुनी गेले, कोल्हापूरच्या आणि सह्याद्रीच्या कठीण दगडावर आले नाही, अशा तुलना करतो. तसं मला सापडलं स्टीफन स्पेंडरची कविता, रेल्वे स्टेशन नावाची कविता आहे त्याची, गाजलेली आहे जगभरती. आणि त्याला 13 वर्ष छळ होतं. पहिलीच लाईन सुचली, एकच लाईन सुचली, एकच ओळ सुचली. आणि म्हणून शेक्सपियरनं सुद्धा म्हटलं होतं, लव्हर्स अँड पोएट्स आर लिमॅटिक्स. प्रेमिक आणि कवी हे वेगळे असतात. आणि ह्या मॅडमने सुद्धा म्हटलंय की माझं लग्न कवितेमुळे झालं, कारण माझ्या आईला कविता आवडायची. चांगलंच आहे की विवाह. त्यांची ती मोडलं चाक वगैरे ते आहे, त्याचं नाव इतकं सुंदर घेतलेलं आहे ते मग अशी. तेव्हा प्लेबॅक, जॅक आणि प्लेबॅक हे सुद्धा, ही लागण एका बड्याघरची कन्या आणि ती कोल्हापुरात येते साध्या घरात. मी स्वतः त्यांच्या बाच्याच्या घरी जेवलेलो आहे 2-3 महिने, माझा भाऊ आणि मी. कुठलाही गर्व नाही, दरिद्रीचं भांडवल नाही, आणि शब्द सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे की मी तुलनाकार असल्यामुळं तिरसटपणे त्याकडे बघत होतो. खांडेकरांनी कविता कशा लिहिते, लावणीचं वळण घेतले काय कवितेत, पण लावणी शुद्ध लिहिलेली नाही. का लिहिलेली नाही? प्रेमगीतं आहेत समकालीनांची, त्यांचे गुरु दसी पंगू असतील, नासी फडके असतील, त्यांचे लेखनिकच होते. हे पर्यावरण विचारात घ्यावं लागतं. आणि मित्रहो, आता जगाच्या भाषातून एक लक्षात घ्या, मराठी ही भाषा अज्ञान उत्पादनाची भाषा आहे, हे आपण कबूल केलं पाहिजे. चरित्र, त्या म्हणतात काय की आत्मचरित्र आहे, चरित्र आहे. चरित्र हे नेहमी विचित्र असतं. आत्मचरित्र हे ऑटोबायोग्राफी ही ऑटोमोबाईल पेक्षा अप्रामाणिक असते. ऑटोमोबाईल प्रामाणिक असतं आणि आठवणी तर भयानकच असतात. हे जाहिरातीचं साहित्य असतं, इथपर्यंतचे आक्षेप घेतलेले. आणि या क्षेत्रामध्ये खास MA डिग्री देणारे 80 विद्यापीठ लंडन मध्ये आहेत. आपल्याकडे आहे का एकाच चरित्रावरती ते देणारे? त्यांनी शब्द शोधलेत नवे. मी चीनमध्ये शब्द ऐकला होता बायोटेक्स्ट. मी विचार करू लागलो खांडेकरांचं एक जीव संहिता, या माणसाचा जीव आमच्या घरात जन्मला, त्याच्याभोवती कुठल्या संहिता, आणि ह्यानं सात्विकता आपली टिकवली कशी एवढ्या दारिद्र्यामध्ये. आणि परीक्षेला बसून सुद्धा मित्र हो, मला ज्या वेळेला एक वाक्य वाचलं त्या दिवशी माझ्यातला आणि त्यांच्यातला फरक कळला. शिवाजी विद्यापीठात ते PhD झाल्यानंतर लेक्चरच्या जागेसाठी मुलाखतीला गेले होते आणि ते सहज म्हणतात की माझी निवड झाली नाही, असं मला फार वाईट वाटलं. कारण मी राजाराम कॉलेजमध्ये MA शिकवायला जात होतो, रयत शिक्षणमध्ये शिकवायला जात होतो. MA च्या वर्गाला, MA च्या वर्गाला शिकवण्यासाठी माणूस जो तळमळतो आणि इतका शिक्षक तळमळीचा होता तो, की ते पाहिल्यानंतर माझी निवड झाली नाही असं ते म्हणतात. मी माझ्या एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की 7 विद्यापीठातनी मुलाखत देऊन सुद्धा महाराष्ट्रात माझी निवड नाही, ती गोव्यात झाली. ती जाहिरात नव्हे, त्यांचं जे दुःख होतं ते मी पचवलं आणि त्यानंतर चांगले दिवस आले. असं एकूण ह्या माणसाच्या आयुष्यात घडतं. आता मी साक्षीदार आहे. त्यांच्या बदलीचं उदाहरण सांगितलं त्यांनी. न्यू कॉलेज आमच्या त्या कीर्ती कॉलेजमध्ये, शाहू कॉलेजमध्ये होते ते. माझी बदली तर एका वर्षातच झाली होती. तिथून पुन्हा दुसऱ्या वर्षी झालेले ते सातारला, आणि सातारला ते शिकवायला यायचे. त्यावेळेला एक दिवस माझ्या घरी आले आणि हा प्रसंग मला सांगितलाच पाहिजे, कारण कवी मन काय असतं आणि भावना आपल्या समाजात कशा पुष्करल्या जातात आणि त्याची बाजू किती वेगवेगळ्या असतात. चरित्राला, शब्दातला चरित्र वापरत नाही कुणीही. लाईफ रायटिंग हा शब्द तयार केलेला आहे. लाईफ रायटिंग. कल्चर आणि वाद आहेत, रद्दी आहेत, मूर्खपणाचे आहेत, म्हणून नवा शब्द शोधायला कमिटी नेमली येतात अमेरिकेतल्या आणि इंग्लंडमधल्या विद्वानांनी. आपण असं करतो का? एकदा शब्द लागी खिळा मारला, गंजून डोकून सडलं तरी हरकत नाही. तेव्हा लाईफ रायटिंग, लाईफ नॅरेटिव्ह आणि बायोटेक्स्ट
हे 3 शब्द वापरात आहेत. जगामध्ये तुमचं चरित्र विचित्र काही कुठं वापरत नाही. इथपर्यंत आपली प्रगती झाली तर खांडेकर मला चांगले समजतात की हा शब्द कसा आला नेमका. भारत माता यावरती ते शब्द लिहितात कविता, त्याची बाजू पाहिली मी. समतेच्या कविता आहेत माणसाच्या ह्या. कुठेही जातीद्वेषाचा स्पर्श सुद्धा या माणसाला झालेला नाही. एवढं सत्वशील शब्द वापरून ज्या रचना करतात. सांग तू येशील का, हे रेडिओवर गीत लागलं गंध फुलांचा आणि सांग तू येशील का, अशी गीत ज्यांची लागतात ती स्वतंत्र किती, कॉपी केलेली किती. मी तुलनाकार असल्यामुळं चोर पकडण्यात पटायचं. आणि नोबेल पुरस्कार विजेता T.S. एलियटनं म्हटलं होतं सर्वात मोठा लेखक सर्वात मोठा चोर असतो आणि तो कौशल्यानं चोऱ्याचं खपवतो. आणि मी हा आरोप करून मर्ढेकरांचं समग्र साहित्य चोरलेलं आहे, उचललेलं आहे, ते पुराव्यानं 450 पानात सिद्ध केलं आहे. हे अतिरेकेपणाचं वाटेल, परंतु मराठी कवितेचा आधुनिकतेचा भाग किंवा जनक म्हणतात त्या माणसाची पिपात मेले ओल्या उंदीर ही कविता 4 कवितातून विद्यार्थी लंडनमध्ये असताना कॉपी केलेली आहे. हे सांगण्याचं धैर्य फक्त तुलनाकारच करू शकतो, कारण त्याला पुरावे हाताशी असतात. आणि मी तर शपथ घेतलेली आहे पुराव्याशिवाय एक वाक्य बोलणार नाही आणि लिहिणार नाही. मित्रहो, मला सांगायचं ते असं की हा कविता मी त्या दृष्टीने वाचत होतो. बरोबर आहे, फूल पान फूल असेल किंवा बऱ्याचशा कविताचा तोच विषय इतरांनी हाताळलेला आहे. या माणसाच्या 2 पेपर इंग्रजीचे असताना त्यांनी इंग्रजीची कुठेही उचलेगिरी केलेली नाही. आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, याच कोल्हापुरामध्ये क्रांतिकारक प्रयोग करणारेही प्राध्यापक होते. त्यांचा परिणाम यांच्यावर झाला नसेल का? उदाहरणार्थ प्रोफेसर बसू नावाचा यशवंतराव चव्हाणांचा विद्यार्थी, त्यांचे होते यशवंतराव चव्हाण. त्या बसून आयर्लंड मधल्या कविता आणि आपल्या कविता एकत्र छापलेल्या आहेत. रामदास बुक मध्ये असलं तर तुझं पुस्तक मला ते राजाराम कॉलेजमध्ये मला मिळवावं लागलं. आणि मग नंतर मी लिहिलं रवी किरण मंडळाचे आयरिश भाऊबंद. हा माणूस कुठल्याही कल्पात नाही. त्यांना एका ठिकाणी लिहिलेला मला म्हटले होते ते एकदा की आम्ही अंबादास माडगूळकर आणि मी ग्रामीण साहित्य नावाचा पुस्तक संपादित केलं आणि त्याच्यामध्ये कथा छापल्या. मित्रहो, मला तर ग्रामीण साहित्याचा कावडूवाला पाटील हा उगवता सूर्य असं थोरल्या शंकर पाटलांनी म्हटलं होतं. आणि मी पुढे म्हटलं की महाराष्ट्रानं त्याचा गौऱ्यात पाठवून केला गाजवा आणि त्याच्यावर पुढे कडी झाली. हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की हा माणूस कुठल्याही कल्पात नाही आणि त्याच्यामध्ये आनंद यादवांची कथा नाही, त्यामुळे ते चिडले आहेत असं ते एकदा म्हटले होते. म्हणजे साहित्य क्षेत्रात वावरत असताना फ्राईडचा सिद्धांत एक आहे. कुटुंबात जसा फॅमिली रोमांस असतो, भाऊ भाऊ आणि बहिणी बहिणी प्रेम दाखवतात, आम्ही एकजीव आहोत असं दाखवतात, पण त्यांच्या स्पर्धा असतात. त्यांच्या स्पर्धा असते तशी लेखकांची स्पर्धा असते. या माणसानं स्पर्धा कुणाशी केली हे मी शोधत होतो. या माणसानं स्पर्धा कुणाशी केलेली नाही. आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं एक ध्यानात ठेवायचं, पृथ्वी तलावरती मत्सरी जमात एकच आहे, एकमेकाचा मत्सर करणारी जमात एकच आहे आणि ती म्हणजे प्राध्यापकांची. यांचा इतकं एकमेकाचा मत्सर द्वेष कुणीही करत नाही. या सगळ्यापासून हा मानसिकदृष्ट्या निरोगी माणूस राहील. आणि म्हणून एक वेगळी उंची, एक व्यक्ती म्हणून. आणि तुम्हाला सांगतो तो प्रसंग एवढा की एकदा ते तास घेऊन येण्याचा माझ्या घरी आले सातारा आणि थांबणार आहे म्हटलं मी, मला उद्या सचिवांच्या घेऊन चल, दाखव कुठं आहे ते ऑफिस वगैरे. आणि मित्र हो, मातृप्रेम नावाची जी बाब आहे, मातृप्रेम आणि आई ही प्रतिमा जेव्हा वापरतो आपण तेव्हा तुलनाकार दुसरा संदर्भ सांगतो की बघा, भारत माता की जय म्हणून घोषणा देणाऱ्यांनी एक पुस्तक वाचावं. 1925 साली प्रसिद्ध झालेलं आहे. कॅथरीन मेयो नावाची बाई आहे, तिचं नाव आहे मदर इंडिया, पुस्तकाचं नाव आहे. भारतामध्ये बालविवाह झाला, ती मुलगी पहिल्या वर्षीच वारली आणि ती बातमी अमेरिकेत आली. ही मुलगी भारतात आली, तिनं पाहणी केली की भारत माता की जय घोषणा देणारे लोक खरोखर आईला काय पुजतात. आणि तिनं जे भयानक पुस्तक लिहिले, डोकं फिरते अक्षरशः. तुम्ही जिला भारत माता म्हणता ती अन्न पाणी नसल्यामुळे दुष्काळात हिंगलेली बाई आहे. तिच्या एका पायात जातीवादाच्या बेड्या आहेत, दुसऱ्या पायात गुलामीच्या बेड्या आहेत.
आणि हिला चालता सुद्धा येत नाही आणि घोषणा कशी देतात भारत माता की जय. मित्र हो, माझा मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही परक काही वाचत नाही तोपर्यंत मराठी त्या डबक्यातल्या बेडकांचा टरावडराव ऐकत असता. उपमा हे विलास सारांची प्रसिद्धी केली विनय धारवाडकरनं अमेरिकेत, आणि अमेरिकेतल्या लेख लिहिलाय द कन्फेशन्स ऑफ द मराठी रायटर, मराठी लेखकाचा कबुली जबाब. तसे हे कबुली जबाब द्यायचे, पण एकदम ते अक्षरशः रडायला लागले माझ्या घरात. माझी आई अशी म्हातारी आहे, असं झालंय, काय करू पाटील, मला काहीच बोलता येईना. दुसऱ्या दिवशी मी त्यांना पोहोचवलं ऑफिसपर्यंत. त्याच्यानंतर आले आणि त्यांनी मला सांगितलं तपशील, तो त्यांनी सांगितला तो मातृप्रेमी ठीक आहे, पण रयत संस्थेत बुद्धी माझ्या हातात नसते. ज्या सचिवांनी सांगितलं मुल्ला साहेबांनी, याला कारण मला कळत होतं, कारण मी शिकलो होतो तिथंच, राजकारण ऐकलो तिथंच. रयत शिक्षणामध्ये एक प्राचार्यांना फार अधिकार असतात, स्वीकारायचं का नाही ते ठरवतो. सचिवांच्याकडे अधिकार फार कमी असतात वगैरे. तर त्यांनी सांगितलं माझ्या हातात नाही, तुमचे रद्द दिले तर कोल्हापूरच मिळेल असं नाही, दुसरं व्यवस्था मिळू शकतं वगैरे. मित्र हो, मलाही पुढे संस्थेतून जावं लागलं, ती गोष्ट वेगळी. जावं लागलं म्हणजे मी सोडली ती विद्यापीठात संधी मिळाली म्हणून. तर त्यावेळेला मला आठवलं की असं आहे की मुल्ला साहेब तेव्हा सचिव होते, आणि असा आदर्श सचिव यशवंतराव चव्हाण सुद्धा खाली वापरून नमस्कार करायचे त्यांना. कधीही असं अन्याय कोणावर करणार नाही, पण हात बांधले होते नियमाने. आणि मला स्वतःला निवडताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या स्वतःच्या मुलीचा अर्ज होता आणि सुटणकर साहेबांच्या मुलीचा अर्ज होता. असे तिथं वातावरण आहे. दुसरी बाजू सांगतो तुम्हाला, त्यावेळेला लाईफ मेंबरने ठराव केला होता की तुम्ही जन्मभर राबलाय संस्थेसाठी, तर तुम्ही तुमच्या मुलींना ऑर्डर द्या. पण त्यांनी फाईल घेतली आणि ते म्हणते कोल्हापूर जिल्ह्यातलं पोरगा आपलं काम करून शिकणारा कोणतरी ए बी पाटील, त्याला मार्क जास्त आहेत, त्याची ऑर्डर काढा. मित्र हो, हे जे प्रसंग आहेत, खांडेकर सरांना त्यावेळेला अन्याय झाला, विट्यावरून सुद्धा तळमळ यायची, ते इस्लामपूरला गेले. इतकं माझं तर मत वैयक्तिक आहे, मायग्रेटिंग बर्ड्स आर ऑलवेज हेल्दी. स्थलांतरित पक्ष्यांच्या पंखात मोठं बळ येतं, आणि 29 वेळा मी संसार हरवाय जागचा, त्यामुळे बरं कदाचित गोळा आला असा. त्यांच्या मर्यादा होत्या, अडचणी होत्या, घडच्या मला मान्य आहे. त्याचं कवितेत प्रतिबिंब पडलंय का? नाही. मला काय म्हणायचं आहे की अन्याय केला कुणीतरी म्हणून शिवशाप आणि विद्रोहाच्या नावाखाली अनेक गोष्टी करायच्या, यापासून हे कुटुंब कसं अलिप्त राहिलं हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि ह्या कविता वाचत असताना समतावाद सुद्धा शब्द आलेला येतात, पण भांडवल प्रचारकी नाही मार्क्सवादाचा. हा जो संयम आहे, म्हणून मला त्या माणसासाठी उपमा सुचते की एका बाजूला दलितांचा विद्रोह आहे, आता तो खांदा बदलावा लागतोय, तो आता कुणब्यांच्या खांद्यावर गेलेला आहे, कारण सम्राट बदलले. मित्र हो, हे ज्या बदल होतात त्याचा कल्चरल स्टडी होणं, आणि तसा कल्चरल स्टडी करत असताना या माणसानं पिकं, प्राणी, सकाळ पहाट असेल आणि ते फुलं असतील, जी जी फुलं वापरली ती इतरांच्या पेक्षा वेगळा, आणि मला तिन्ही जग जिंकायचे आहेत. एका कवितेत ते म्हणतात, मला तिन्ही जग जिंकायचे आहेत. ही जी महत्वाकांक्षी आणि शरणागती न पत्करण्याची वृत्ती आहे, ती कुठेही जाहिरात न करता हा माणूस कुठल्याही कळपात बांधता येत नाही. आणि मराठी कळपाशिवाय कळप नाही. मराठीमध्ये देशीवाद नावाचा एक कळप आहे. देशीवाद नावाचा कळप मोठा आहे तो. 2 लाख नोंदी असणारा देशीवादावरचा विश्वकोश कोणी वाचलाय का? 2 लाख नोंदी असणारा विश्वकोश आहे. आणि म्हणून मला राग आला की हे जे देशीवादी दलाल आहेत ते देशीवादी आहेत. मी लिहिताना शब्द लिहिला शी, दे आणि अवतरण चिन्हात शी आणि पुढे वाद. हा देशीवाद मला त्या नोंदीमध्ये दाखवा 2 लाख मध्ये. तेव्हा तुलना या तुम्हाला नको त्या बिकट वाटेवर नेतात, जंगलात नेतात, आणि ह्या जंगलात फिरत असताना मला सूर्यकांत खांडेकर हा मराठीच्या मंदिरातला निरांजन वाटतं. छोट निरांजन हरका करणार नाही आपला तेवढा सो शाईन्स गुड डीड इन द नॉटी वर्ल्ड. मर्चंट ऑफ व्हेनिस मध्ये एक वाक्य आहे, असाच प्रकाश पडतो खोडकर जगात एका मेणबत्तीचा. एखाद्या मेणबत्तीनं प्रकाश पडावा आणि सगळा अंधार उजळून यावा, अशा तऱ्हेची ही कविता. आता त्याने एक मोठं काम केलेलं आहे. ते असं
त्यांच्या चित्रपट गीतांचा संग्रह का निघाला नाही? तुम्हाला मी नाव घेऊन सांगत नाही, मी मराठीतील बहुसंख्य लेखकांचं तुलनाकार या नात्यानं तुम्हालाही धक्का बसेल. माझा प्रबंध जो आहे आणि अभिमानी वाटेल शिवाजी विद्यापीठाच्या लोकांना, दोन्ही भाषेत आलेला आहे, त्याला पुरस्कार मिळाला. आणि इंग्रजीमध्ये जो आला त्याचं परीक्षण लंडनमध्ये झालं. आम्ही फार कमी मानावं, शिवाजी विद्यापीठाचे लोक बुद्धीनं कमी आहेत असं का मानावं? अपर्णा धारवाडकरनं अमेरिकेत पुस्तक तयार केलंय इंडियन ड्रामा नावाचं, आणि त्यातला आदर्श संशोधन आनंद पाटलाचं शिवाजी विद्यापीठात झालं म्हणून एक पान ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या पुस्तकात लिहिलं आहे. ही जाहिरात मला का करावी लागते? कारण आपणाला मान्यता कुठं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि आपली गणितं ठरलेली असतात. तेव्हा मित्रहो, खांडेकरांनी कुठलंही बंड केलं नाही, परंतु सात्विकतेनं जे लिहिलं, म्हणून मी आता जो प्रकाशनाला निबंध दिलाय त्याचं नाव दिलेलं असं त्या लेखाला, त्या मी तर नोट्स काढले त्याच्या भरपूर, त्या लेखाला सुद्धा फार मार्मिक लेख दिलेला आहे खांडेकरांच्या. किंवा हा पंचगंगे काठचा जॉन किट्स आहे. पंचगंगे काठचा जॉन किट्स, कारण जॉन किट्स हा कवी इतका अलिप्त आणि शांत होता की बायरन आणि शेली हे फार प्रचंड ते करायचे. आणि रवी किरण मंडळावरती 25-35 PhD त्यावेळेला होती, मी ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला. आता ते 50 झाले असतील. परंतु मित्र हो, या कवितांचा कॉप्या कोणी केल्यात, कशा केल्या त्याचा कुणी अभ्यास केलेला नाही. तर ते कळलं तर मग खरी किंमत कळते खांडेकरांची. आणि मग कवितांचं मी वर्गीकरण केलं पाहिलं तर वर्गीकरण करणं शक्य होत नाही. म्हणजे याचा अर्थ विषय वैविध्य, विषयांची संख्या इतकी आहे आणि शब्दांची सुद्धा विलोभनीय वापर आहे, तो ठरवून केलेला नाही, आपोआप त्यांच्या मनातून येतात. आता हे बघा, मी काही नावं घेतली, वारे, रात, प्रीत पाखरा. आता प्रेम कविता अनेकांनी लिहिलेली आहे, परंतु इथं प्रीत पाखरा दुसरं एक मला वैशिष्ट्य वाटलं ते असं, कुठलंही पुस्तक वाचताना तुम्ही एक लक्षात ठेवा, घरात जात असताना जसा उंबरठा आणि भिंतपुढची सुरुवातीचा अंगणावरून घराची कल्पना येते की इथं चोर राहतो का चांगला माणूस राहतो, तसं साहित्यात सुद्धा कवितेमध्ये नेमकं काय आहे हे उंबरठ्यावर लक्षात येतं. त्याला प्री टेक्स्ट म्हणतात. प्री टेक्स्ट म्हणजे आधी मूळ कविता सुरू होण्याच्या आधीची संहिता. आणि ती संहिता त्याचं शीर्षक आता सावलीसारखं घेतलं तर मग उन्हाचं आणि सूर्याच्या उपमा दिलेल्या कविता कितीतरी आहे. आणि मग सामाजिक कार्यकर्त्यांना सूर्य म्हणायचं आणि बाकी सगळा अंधार. तेव्हा या प्रतिमा सहज येत नाहीत, ते राजकारणातून येतात. तेव्हा विपरीत न घडलं. आणि आता श्रावण सरी, श्रावणावरती इतक्या कविता आहेत, बालकवीच्या आहेत, दुसऱ्यांच्या आहेत. मग मी विचार करायचो खांडेकर वेळ काय सांगताय. आता तुम्ही बघा, पी सावळारा हे का नाव घेतलं तर क्षत्रिय घरामध्ये कविता लिहिणं हे कमीपणाचं मानलं जात असेल आणि नाव गुप्त ठेवलं जात असेल. ते निरोप समारंभाला आमच्या आलते. माझं भाग्य आहे की 3 कवींच्या एकत्र तुम्ही कविता वाचल्या तर साम्यभेद चांगलं कळतं. ते आले निरोप समारंभाला पी सावळारा आणि त्यांनी सांगितलं की मी बाबा ठाण्याचा मेयर झालो. ठाण्याचा मेयर म्हणजे वेड्याचा इन्स्पेक्टर. आणि त्या इन्स्पेक्टरचा मेयर मला कुणी केला, रेल्वे स्टेशनवर उभा होतो ताकाडीच्या, आणि मला ठाण्याला जायचं होतं. कारकून होते ते विट्स पाटील आणि एक मुलगी नव झालेली, तशाच कविता यांच्या सुद्धा आहेत, पण कॉपी कुठली का नाही. ते काय सांगतात माहिती आहे का, मी त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं त्यांनी घ्यावं कसं किंवा सुस्त कसं. मी बसलो तिथं तर एक नवविवाहित मुलगी आली, तिला निरोप द्यायला तिची आई नातेवाईक सगळे आले होते. आणि ती म्हातारी काय म्हटली, रडू नको बाळा, तुला नवऱ्याच्या घरी जायचं आता, रडू नको बाळा, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा, गंगा यमुना तुळ्या तू उभ्या का. पण हातात पेन घ्यायला आहे पण कागद नाही. रेल्वेच्या तिकिटावर ओळी लिहिल्या बारीक बारीक अक्षरात सोपे, आणि ते गाजलेलं गीत झालं. आणि गंगा यमुना इतक्या गाजल्या की ते अपक्ष म्हणून निवडून आले. म्हणजे कविता कोणाला काय करेल काय सांगता येत नाही. कविता खड्ड्यातही घालते कधी कधी. तेव्हा मला काय सांगायचं होतं, असे केसेस त्या राजकारणावर अवलंबून नसतात. इथं मला सांगायचं ते खांडेकर कधीही कुठल्या वादात सापडलेले नाही. आता तुम्ही म्हटलं, मग तुम्हाला संदर्भ सांगितला की त्यांनी कथा अंबादास माडगूळकरांनी केली
आनंद यादवांची कथा छापली नाही. पण तेच पुढं ग्रामीण साहित्याचे जनक म्हणून पुढं प्रसिद्ध झाले. एक चर्चासत्र ठेवलं आणि मी विचार करू लागलो आणि मला एक नवा सिद्धांत मांडला. मित्र अतिशयोक्ती करत नाही, यात खांडेकर कुठे बसवायचे मला हे मला बघायचं आहे. तो सिद्धांत असा होता की मराठीमध्ये दलित साहित्यही नाही आणि ग्रामीण साहित्यही नाही. पोटाचं बॉट करून पॉट भरणं म्हणजे ग्रामीण साहित्य, भारतावर 4 हाडांड रस्ता म्हणजे दलित साहित्य. आणि हे भाषण मी थोर यशवंत पुनवरांच्या उपस्थितीत दिलेले नागपूर विद्यापीठात. सिद्ध करा तुम्ही. अरे ते कोल्हाट्याचं पोर तुम्ही अभ्यासक्रमात लावता मान्य आहे मला, तो पाटलांना जाधवांना 1000 शिवाय दिले मान्य आहे, पण कोल्हाट्याचा पोराला ढोलकीचा ताल आणि त्या पुस्तकामध्ये कवितेची ओळ सुद्धा, लावणीची ओळ सुद्धा काय येत नाही, हा माझा प्रश्न आहे, तो चीनमध्ये मांडला होता. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे का नाही आणि काय आहे याचं महत्व जाणताना खांडेकरांचं वेगळेपण, मला मनस्वीपणा, जवळचं जे आहे, जे कळतं तेवढंच वळवायचं आणि नको ते विकायचं, दुसऱ्याचं बघून करायचं नाही. ते मला त्यांनी सांगितलं होतं, आमक्याचं लोकप्रिय झाले म्हणून तसं लिहायचं नाही. तुला मनात ग्रामीण जीवनाचा अनुभव आहे, इंग्रजीसारखा विषय चांगला आहे, तू अतिशय उत्तम लिहू शकशील. हे जे आत्मविश्वास देण्याचं काम होतं ते त्यांच्या अनुभवातून आलं होतं. म्हणूनच तुकारामाने म्हटलं होतं, अनुभवे आले अंगा तेची जगात येत असे. आणि अनुभवे आले अंगा हा माणूस निराशाजनक, पेसिमिस्ट, हार्डीसारखा, थॉमस हार्डीसारखा निराशावादी का झाला नाही, हा पडलेला मोठा प्रश्न होता. कारण ते जेव्हा जिथं जाईल तिथं त्यांनी माणसं मिळवली आहे. मग ते विट्याला असतील, ती नावं आहेत काही विट्याची जवळची माणसं, इस्लामपूरला असतील, किंवा तुमच्या न्यू कॉलेजमध्ये नंतर आता टी पॉवर सर सांगतील की मला साबळे साहेब म्हटलं, आश्चर्य वाटलं मला की हा कवी कनबरकर साहेबांनी इन्चार्ज प्राचार्य म्हणून बऱ्याच वेळा नेमला आहे. न्यू कॉलेजमध्ये इन्चार्ज प्राचार्य म्हणून ते 6 दिवस असायचे. मला ते खरंच वाटे ना की हे शांत प्रवृत्तीचे, कुणाला आवाज चढवून न बोलणारे, आणि ते त्या कॉलेजला कंट्रोल कसे करत होते. तर हा व्यक्तिमत्वाचा भाग जो आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, पर्सनॅलिटी क्रिएट्स दी पोएट्री, नॉवेल. त्याचं व्यक्तिमत्व जे असतं आणि जे खरं असतं तेच व्यक्त होतं. आणि मित्र हो, मराठीतलं पहिलं पुस्तक सृजनात्मक लेखन हे गोव्यानं संधी दिली म्हणून मी लिहू शकतो. आणि इकडं मात्र नासी फडकेने, अत्रेंनी खटला केला होता, हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. नासी फडके लोकप्रिय लेखक, ज्यांचे लेखनी खांडेकर होते म्हणून सांगितलं. जोगिया कविता लिहिताना, जोगिया लिहिताना, गदी माडगूळकर लिहिताना त्यांचे लेखनी खांडेकर होते आमचे. पण ह्या दोघांचाही प्रभावांच्या कसा पडला नाही, त्यांची कॉपी करायची का वाटला नाही, ह्या पडलेला मला प्रश्न आहे. अनुकरण करणे नाही, आणि तोच थोर लेख असतो जो कुणाच्याही अनुकरणाच्या आहारी जात नाही. आणि मित्र हो, एक ओळ मला अशा तऱ्हेची अनुकरण केलेली किंवा हे बाजारात विकलं जाते म्हणून तसंच करण्याची दिसली नाही. इथं खांडेकरांचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागतं आणि तसं मूल्यांकन केलं तरच त्यांना न्याय मिळू शकतो. नाहीतर बोलाचा चमडी, बोलाटाच भात. मित्र हो, मी काही जास्त लांबवणार नाही. मला जो मुद्दा सांगायचा होता तो अशा तऱ्हेचा आहे की इथं प्राचार्य बाळ असतील, आप्पासाहेब पवारांसारखे इतिहासकार असतील, परंतु त्यांचे समकालीन विद्यार्थी बघा, प्रत्येकावर थोडं थोडं भाष्य केलेलं आहे. कोणाचा बदनाम करण्याचा हेतू नाही. रणजित देसाई इंटर नापास, रणजित देसाई सरदार, स्वामी कार झाले, शंकर पाटील कथाकार झाले. आणि कुठल्या वाटेवर कसे गेले या वाटेचा शोध घ्यायला शिकलो तर खांडेकर पुन्हा कळतात. कारण एक माणूस पर्यावरणात वाढतो. आणि म्हणून आज इकॉलॉजी अँड बायोग्राफी, इकॉलॉजी अँड बायोग्राफी, पर्यावरण आणि त्या माणसाचे चरित्र हे सखोल जाऊन सर्वार्थानं तपासावं असं म्हटलं जातं. तसा आम्ही प्रयत्न केला. आणि मग हे जे सिनेमाची गीतं त्यांनी म्हटलेली आहेत, ते बहुसंख्य आशा भोसलेंच्या पासून ते अगदी सुलोचना चव्हाण यांच्यापर्यंत त्यांची गीतं म्हटलेली. हे योगदान जे आहे संगीतकारांचं. आणि इंग्रजीमधली कथा चोरणारे त्यांचे समकालीन लेखक होते, कविता चोरणारे होते. परंतु इथं आयर्लंड मधलं एक दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. शाहू महाराजांच्या गुरूंचं नाव सांगितलं जातं फ्रेझर म्हणून, पण हे माहिती संकलक तो फ्रेझर कोण होता, कुठल्या प्रदेशाचा होता, स्कॉटिश होता का आयरिश होता? कारण आयरिश लोकांचा भारतीयांशी संबंध फार वेगळा होता, लक्षात ठेवा. आपलं कल्याण करणारे आयरिश जास्त आहेत, ब्रिटॉन मास्टर नाही.
तेव्हा हा इतिहास जोडला तर कोल्हापूरचं एवढं सुधारक वातावरण त्याचा परिणाम यांच्यावर नक्की झाला असला पाहिजे. कारण पूर्वज महालक्ष्मीचे देखभाल करणारे कारभारी होते त्या गावामध्ये, खेड्यामध्ये, आणि ते अजूनही बघतात असा उल्लेख आहे. तर अशा परिस्थितीमधला माणूस कुठंही श्रद्धाळूपणे, मी परवा प्रश्न विचारला होता, तुकारामांच्या अभंगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे शब्द का नाहीत असे प्रश्न मार्मिक विचारले तर मग खरं कळतं. आणि तुकारामाने वापरलेले जे शिव्या आहेत त्या ओव्या आहेत, ती प्रतिमा आहेत आणि त्या प्रतिमा काढून टाकतो माणूस. भले तरी देऊ कासेची लंगोटी, कासेची हा शब्द मूळ गाथेमध्ये नाही, महिला मंडळीत आहे म्हणून तो शब्द सांगत नाही मी. व तो मूळ गाथेतला शब्द का कोणी खाल्ला आणि गिळला याचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. तसे खांडेकरांनी शब्द खाल्लेत का नाही सोयीसाठी आणि घाबरून कोणाला लिहिले का याचाही शोध घ्यावा लागतो. तसा शोध मी घेतला मित्र हो. आणि आता मी तुम्हाला शेवट कंटिन्यू सांगतो, ते माझं याच्या ओळी वाचून दाखवतो माझ्या याच्या त्या जुन्या लेखाच्या आणि मी संपवतो. इथं मी काय म्हटलं माहिती आहे का, स्पष्टपणे न लिहिता येण्यासारख्या, न बोलण्याच्या सारख्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या त्यावेळेला मला गप्पा मारत असताना. आणि ते मॉडरेशनला आश्चर्य मला वाटतंय की हा ग्रस्त ज्या वर्षी निधन पावलं त्यांचं 56व्या वर्षी, तुकाराम 50व्या वर्षी, त्याचा पुष्पक विमान कुठला आला कुणास ठाऊक, शिवाजी 50 वर्ष, ही थोर पुरुषांना लवकर मरणं काय येतात हे कोड पडलेलं आहे. तेव्हा या माणसानं स्वतःची सात्विकता गुणवत्ता शेवटपर्यंत जपली आणि त्यावेळेला ते मॉडरेशनला आले होते. 12वीच्या परीक्षेला मॉडरेशनला. मी म्हटलं सर कशाला तुम्ही येता, आणि नाही लोक भेटतात, नव्या चर्चा होतात, नवीन काहीतरी सुचतं, योजना सुचतात, याला क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती क्षमता म्हणतात. आणि या माणसाच्या श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही क्रिएटिव्हिटी होती आणि ती क्रिएटिव्हिटी ही कुठनं वाढवावी लागते, असते प्रत्येकात, ती त्याला दिशा द्यावी लागते आणि ते देत होते तशा पद्धतीनं. आणि मित्र हो, नाटाळ्याच्या काठी माती काठी मारण्याचं त्यांच्या स्वभाव सुद्धा नव्हतं. हे त्यांच्या संपर्क बोलण्यावरून आलं होतं. कधीही ज्याने बंदी केली, विरोध केला, राजकारण केलं, त्याच्याबद्दल कधीही अपशब्द या माणसाला वापरलं होतं निदान मला माहीत नाही. आणि त्यांचं जे मातृप्रेम आहे ते अलौकिक आहे किंवा आटापिटा करून काय मिळवलं ही स्वभावात नव्हतं त्यांच्या. आणि राज दरबारी व सन्मान मान सन्मान मिळून पुस्तकाला पुरस्कार मिळाले, ठीक आहे. निर्विकार वृत्तीनं स्वीकारणं आणि नेहमी नवनिर्मिती करत राहणं याने आम्हाला जो मार्ग दाखवला, त्यावर एका वर्षात जे धन दिलं आम्हाला ते धन आम्हाला आयुष्यभर पुरेल. आणि तसंच भविष्यात सिद्ध झालं. मला त्यांची आठवण सतत येत असते आणि तसाच मला कर बाबा, आयुष्यभर तसाच ठेव म्हणून मी प्रार्थना करतो. मला आज आपण बोलवलं, कोल्हापूरकरांशी संवाद साधण्याची संधी दिली. करविली तैसी केली वटवट वापुडी वाजीट देव जाणे. थँक्यू. म्हणजे पंचगंगे काटचा जॉन किट्स असे गौरवोद्गार आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवले. कवी सूर्यकांत खांडेकर आणि इतर साहित्य, त्यांचं काव्य याच्या बाबतचा तौलनिक विवेचन त्यांनी या ठिकाणी ठेवलं. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणारे आदरणीय प्राध्यापक डी पवार सर यांना. त्यांनी आपल्या अध्यक्षीय म्हणण्याचं कारण बसलेले सगळे लोक कुटुंबातले आपल्या काही मला मानस कन्या माझी बसली आहे कोपऱ्यामध्ये स्वाती, आणि समोरही माझ्या परिचयाचे जवळचे लोक आहेत. मला क्षणभर सकाळी मला फिरायला जायची सवय. अलीकडं थोडस फास्ट चालता येईल, सावकाश चालतो त्यावेळेला माझ्यावर कोण नसतं. मला एकाने विचारलं की तुम्ही एकटेच चालता का? मी त्याला सांगितलं मी एकटा कधीच नसतो, माझ्याबरोबर मी असतो आणि मी माझ्याशी गप्पा मारत जातो. सकाळपासून आजचा विषय
सूर्यकांत खांडेकर हाच आहे. आता तर मला भूतकाळात आल्यासारखं वाटतं. या रस्त्याच्या पलीकडं माझं घर 15 जून 1973. या रस्त्याच्या पलीकडं कॉलेज, न्यू कॉलेजचा मी प्राध्यापक. आणि समोर बसलेले लोक जे आहेत ते सुद्धा त्या काळापासून आज या काळापर्यंत संबंधित असे आहेत. त्यामुळे मी हा एक स्नेह मिळावा असं मानतो. डॉक्टर खांडेकर यांना मी स्टाफ रूम मध्ये बघितलं 73 ते 19 या काळामध्ये माझा सहवास त्यांच्याशी होता, पण सहवासाला त्या अर्थाने काहीच अर्थ नव्हता. खांडेकर सर कधी फारसे बोलत नसत, ते मितभाषे होते. आणि हळूहळू मला कळायला लागल्या रूपाने लोकांशी बोलत होते. त्यांचं जी भाषा होती ही कवितेची होती आणि ती असं कुठेही एक्सपोज करण्यासारखी नव्हती त्या ठिकाणी. 15 जून 73ला कॉलेज सुरू आहे त्या काळामध्ये. आणि 73ला मी विवेकानंद कॉलेज सोडून या कॉलेजमध्ये, न्यू कॉलेजमध्ये आलो. आणि त्यानंतर पहिल्यांदा मी खांडेकर सरांना बघितल्यानंतर या माणसाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं एक आपल्या मनामध्ये भावना साठवते. हे म्हणजे हा एक माणूस निष्पाप आहे, याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाही. आणि मला वाटत नाही त्यांनी अशा प्रकारचा स्वार्थी विचार कधी मनात आणला नसेल. कॉलेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा स्पर्धा असते विषयाच्या बाबतीत, विद्यार्थी मिळवण्याच्या बाबतीत. आणि भाषा आणि सामाजिक शास्त्र याच्यामध्ये फार मोठा ओळखण्याचा विषय असतो. पण या बाबतीत खांडेकर सर अलिप्त होते, त्या विषयात कधी बोलत नसत. ते बोलत नसत याचा अर्थ असा की ते त्यांची दृष्टी जी होती ती थोडीशी बोलकी होती. आणि त्यांचा निष्पापणा शेवटपर्यंत माझ्या अनुभवाला आला. तसा मी साहित्यिक नाहीये, पण साहित्याचा वाचक मात्र जरूर आहे. हायस्कूलच्या काळापासून माझ्या आईनं वाचायला शिकवलं. सत्यशोधन बाईनं एका मला पुस्तकाचं भांडार लुटून दिलं आणि त्यामुळं हळूहळू मी साहित्यात घुसलो मला हरकत नाही. मॅट्रिक पर्यंत मी जवळजवळ सगळं मराठी साहित्य वाचलं होतं असं मला हरकत नाही. आजही मला त्या गोष्टी आठवतात. कविता हा माझा तसा प्रांत आहे, मी कधी कविता केलीच नाही. परंतु कविता मला आठवतात, लक्षात राहतात, त्यातली गेयता याच्यामुळे. आणि कविता करणं हे अवघड काम आहे असं मला नेहमी वाटत आलेलं होतं. कारण असं आहे की मोजक्या शब्दामध्ये भाव त्या ठिकाणी व्यक्त करावा लागतो. मोजक्या शब्दामध्ये शब्दयोजना फार जपून करावी लागते किंवा शोधून घ्यावी लागतात. आणि त्या काळात त्याच्यामध्ये गेयता असा भाग महत्वाचा होता. आणि त्या गेयतेमुळे कविता लक्षात राहायची, कवितेचा विचार लक्षात राहायचा. साहित्यातला कादंबरीतला विचार सहसा फारसा लक्षात राहत नव्हता. हे माझ्या दृष्टीनं कविता याच्यामध्ये हे होतं. आणि मी हे केशवसुतापासून शिकलो, कारण बंडखोर कवी म्हणून माझ्या आयुष्यात तेच पहिल्यांदा आले. आणि त्यांनीच आम्हाला शिकवलं की या ठिकाणी बंडखोरी काय असते. केशवसुताची कविता मी या ठिकाणी बोलून दाखवणार नाही, पण मला निसर्ग कवी जास्त आवडायचे, निसर्गामध्ये राहणारे. आणि मग त्याचं कारण असं होतं की मला ज्या शिक्षकांनी कविता शिकवल्या होत्या त्या कविता जाणवल्या होत्या, अनुभवल्या होत्या. एक उदाहरण त्या बाबतीत सांगायला हरकत नाही. बालकवींची कविता निसर्गातली श्रावण महिन्याची, श्रावण माशी हर्षमानशी हिरवळ काटे चोहीकडे, ही कविता माझ्या शिक्षकांनी श्रावण महिन्याचा पाऊस पडत असताना बाहेर नेऊन आम्हाला ती म्हणायला लावली आणि ती माझ्या मनामध्ये कायमची रुजली. खांडेकरांच्या मनामध्ये मला नेहमी असं वाटतं की हा एक निसर्ग आहे. खांडेकरच्या इंटरप्रिटेशन माझं इतरांच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे, थोडंसं लांब राहून काय, पण मी त्याचं अवलोकन केलेलं आहे की यांच्या मनामध्ये निसर्ग आहे. कुठल्याही कवीचं गुण शोधायचं म्हणल्यानंतर त्याच्या मनात काय आहे आणि तो कुठल्या प्रकारच्या संस्काराने, संस्कार हा शब्द मला फारसा आवडत नाही, परंतु त्याने आजूबाजूला आपल्या जीवनातून काय घेतलेलं आहे हा फार महत्वाचा भाग असतो. आणि ते त्याचं प्रदर्शन त्या कवितांच्या मध्ये असतं. कोल्हापूर हा निसर्ग समृद्ध शहर आहे आणि कोल्हापूरचं वर्णन मी नेहमी असं करतो की या ठिकाणी बाहेरून आलेला माणूस इथंच रुजतो, तो कधी परत आपल्या गावाला कोणालाही विचारत नाही. याचं कारण असं आहे की कोल्हापूरला असं कधी विचारत नाही तुम्ही कुठले, पण कोल्हापूरचा माणूस घरी धरतो तुम्ही इथलेच आहात. म्हणजे या दृष्टिकोनातून कोल्हापूरचा निसर्ग हा माणसाला रुजवतो म्हणा आणि त्या दृष्टीनं ते रुजवणं त्यांच्या काव्यामध्ये किंवा त्यांच्या भावनामध्ये मला नेहमी आढळून यायचं. निसर्ग निष्पाप असतो, ही निष्पापता खांडेकर सरांच्यामध्ये होती. निष्पाप म्हणजे झाडं एकमेकांचा द्वेष करत नाही, माणसं करतात, द्वेष करायला लावतात.
लिंबाच्या झाडाच्या बाजूला आंब्यात झाड लावलं तर एकमेकावर रागाने बघत नाही. राग निसर्गामध्ये नसतोच, राग माणसामध्ये असतो. आणि राग निसर्गामध्ये नसल्यामुळं खांडेकर सरांच्या मनामध्ये कधी राग नव्हता, कारण हे नैसर्गिक आहे. मी सांगतोय ना, तुम्ही माझ्या दृष्टीनं आधार आहे. मी काय इतर साहित्याशी तुलना त्यांची करणार नाही, कारण खांडेकर सर माझ्या दृष्टीनं युनिक आहे. खांडेकर सरांचा माझा अनुभव जो आहे स्वतंत्र आणि युनिक आहे म्हणून हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कविता किंवा त्यांचं वर्तन, त्यांचं भावविश्व मला भावलेलं आहे. तर निसर्गाचा दुसरा गुण असा आहे की निसर्ग हा प्रेम शिकवतो. मातृत्व हे नैसर्गिक आहे, नैसर्गिक. आणि तिथूनच खऱ्या प्रेमाला सुरुवात होते. जगभर मातेच्या प्रेमाचे गुण गातात आणि त्यामुळं खांडेकरांचं मातृप्रेम जे आहे हे नैसर्गिक भावनेतून आलेलं मातृत्व आहे. आणि त्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थाचा किंवा इतर दाग लावता येत नाही. त्यांच्या कवितेतून ते आढळतात. आणि मग त्यांनी बालकाव्य लिहिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची निष्पापता किंवा त्यांचा हा दृष्टिकोन तुम्हाला आढळेल. म्हणजे या सगळ्या माणसाच्या मनामध्ये एक निसर्ग फुललेला होता आणि त्या दृष्टीने ते सगळ्या जगाकडे बघण्याचा प्रयत्न करत असत. बोलून लोकांना हे पटणार. माणूस जेव्हा निसर्गात जातो तेव्हा त्या निसर्गाची भव्यता त्याला दुसऱ्या एकाकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. मी गणपतीपुळ्याला अनेक वेळा गेलो, देवळातल्या देवाच्या दर्शनाकरता नाही. मी गणपतीपुळ्याला म्हणजे पौर्णिमा असेल त्या दिवशी मी गणपतीपुळ्याला मुलांना दिसतो. पौर्णिमा असेल त्या दिवशी, आणि ते सुद्धा विशेषतः असे दिवस असावे की पावसाळे असू नये. आणि मग किनाऱ्यावर बसल्यानंतर माझ्या मुलांना मी म्हणायचं विद्यार्थ्यांना की हा फेसाळणारा समुद्र आणि हे सूर्य सहस्त्र आणि चंद्र बघितला तर मला असं वाटतं की गणपती काय आत देवळात बसून राहणार, तो बाहेर येऊन थांबला असेल. निसर्गामध्ये गेल्यानंतर माणसाला देवत्वाचा शोध घेण्याची इच्छा निर्माण होते, आत्म्याची शोध घेण्याची इच्छा निर्माण होते. खांडेकरांच्या कवितांमध्ये जे स्पिरिच्युअलिझम आलेलं आहे मला वाटतं आलाय त्याच्यामध्ये, तो या पद्धतीने आलेला आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक निसर्ग माणूस होता आणि त्या दृष्टीने त्यांनी सगळ्या जगाकडे बघितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने मला खांडेकर हे नेहमी ग्रेट वाटलेले आहे. खांडेकरांना विद्यार्थी त्या काळामध्ये शाहू महाराज म्हणायचे आणि आम्हाला ते आवडायचे, कारण शाहू महाराज हे आमचे एक प्रतिमा, आमच्या मनात एक सर्वोच्च प्रतिमा म्हणून हरकत नाही. पण त्यांचं व्यक्तिमत्व, चालणं बोलणं लोकांना शाहू महाराजांची आठवण करून द्यायची. आणि त्यांनी पोहड्याकडे वळले याचं कारण तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल. पिराजीराव सरनाई हे त्यांचे मामा आणि मामांच्या संबंधातून ते पोहड्याकडे वळले. मला लहानपणी म्हणजे इथं प्राध्यापक आल्यानंतर आमच्या रस्त्यावर पिराजीराव नेहमी यायचे आणि खणखणीत आवाजात नमस्कार करायचे. आणि म्हणून त्यांनी पोहड्यावर आपली पीएचडी केलेली आहे. पोहड्यात पीएचडी केल्याचं कारण मामाच्या सानिध्यात आल्यानंतर, आणि म्हणून त्यांनी शाहू महाराजांवर पोहड्या केलेला आहे. या दृष्टीने बघितलं त्या माणसाने, माझा त्यांचा संबंध फक्त 6 वर्षाचा होता. एक दिवस 15 जून 1979 रोजी आम्ही जेव्हा कॉलेजचा नवा दिवस म्हणून आलो आणि आम्हाला धक्कादायक बातमी कळाली की सर गेले. शंभर आम्हाला खरं वाटलं नाही, कारण तो माणूस या दृष्टीनं आम्ही एक कायमचं राहणार, आमच्यामध्ये राहणार, काय मस्ती करणार अशी आमची भावना होती. ते ज्या खुर्चीवर बसून ती खुर्ची फिक्स होती आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही त्या खुर्चीवर वर्षभर कोणीही बसलं नाही, कारण त्या खुर्चीकडे बघितल्यावर लोकांना खांडेकर सरांची आठवण यायची. ती खुर्ची वर्षभर रिकामी ठेवली होती की आमच्या दृष्टीनं न्यू कॉलेजच्या स्टाफची श्रद्धांजली. कॉलेजमध्ये हेवेदावे असतात पण खांडेकर सरांच्या बद्दल कोणाच्याही मनामध्ये हेवा देवा मी आजपर्यंत ऐकलेला नाही, अनुभवला नाही. त्यांची ओळख होत गेली, जास्त काळ मला सहवास मिळाला नाही. आणि त्यानंतर मग मानसतंद्य आमच्या आयुष्यात आलं. खांडेकर सरांचं जे शब्द सामर्थ्य होतं, मला वाटतं स्वातीनं, मी माहेरचं नावच घेतो कारण माहेर करूनच आलेलं असल्यावर मी स्वाती म्हणतो. आणि तिचा नवरा आमचा मित्रच आणि त्यामुळे आम्ही त्याला जावई म्हणायचो. आणि हे सगळे आमच्या कुटुंबात सामील झाले मला हरकत नाही. आणि त्यामुळे इथं व्यासपीठावर बसलेले कोणीच मला फरक वाटत नाही. त्यानंतर माझा हा सगळा परिचयाचा चांगला तेव्हापासून आज तक आहे. मी रिटायर झाल्यानंतर मला लिहिलेलं पत्र स्वातीनं आजपर्यंत माझ्या डोक्यात आहे. किंवा तिची शब्दरचना जी असते काव्याची, खरं म्हटलं तर तिने ह्या काव्याकडे वळायला पाहिजे होतं, वळायला नाही. तिची भाषा अतिशय समृद्ध आहे, अतिशय चांगल्या शब्दात ती लिहिते, पण ती जास्त काळ बाहेर कुठं लिहिलेली मला आठवत नाही. तिने ते लिहावं असं माझी इच्छा आहे. जास्त बोलत नाही, माझ्या मनामध्ये ज्या भावना आल्या. आणि एक अध्यक्ष आहे, अध्यक्ष म्हणल्यानंतर जास्त काळ
बोलताही येत नाही, समारोपात बोलायचं आहे, कंटाळा येऊ नये म्हणून. पण माझ्या मनात जे खांडेकर होते आणि आहेत आणि राहतील ते म्हणजे ज्यांच्या मनामध्ये निसर्गाची निष्पापता आहे, ज्यांच्या मनामध्ये निसर्गाचं मातृप्रेम आहे, ज्यांच्या मनामध्ये निसर्गाचं भूमिप्रेम आहे आणि ज्यांच्या मनामध्ये निसर्गाच्या मुलांच्या विषयी अबाप अशा प्रकारचं प्रेम आहे. त्या काळामध्ये सकाळी रेडिओ लावल्यानंतर खांडेकरांची एक कविता असायची, खांडेकरची कविता. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मी साहित्य कधी बघितलेलं नव्हतं जोपर्यंत कॉलेजमध्ये न्यू कॉलेजमध्ये येईपर्यंत. पण ज्या वेळेला साहित्यिक म्हणून माझ्या आयुष्यात पहिले भेटलेले कोण असतील तर खांडेकर सरच होते आणि तेही कवी होते. तेव्हा त्यामुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल हा प्रत्यक्ष बोलाचालीचा किंवा सहवासाचा विषय फारसा नसला तर त्यांचं काव्य, त्यांचं वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात खांडेकर सरांच्या बद्दल निरंतर राहतील. मला इथं बोलवलं म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. जास्त काळ मी माझं भाषण दाखवत नाही, आपण शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या आभार मानून संपवतो. धन्यवाद. सूर्यकांत खांडेकर व्यक्तित्व, साहित्य आणि सहवास या सर्वच अंगाने आपल्या सर्वांच्या पर्यंत पुन्हा पुन्हा ते उलगडले गेले आणि यासाठी आजच्या या दिवसाचं आयोजन होतं. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा आजचा पहिला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना खांडेकरांचे सुपुत्र श्री अभय यांना मी विनंती करतो याच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करावं. श्री अभय. आभार प्रदर्शनाच्या शेवटच्या कार्यक्रमासाठी मी उभा आहे. साहित्यिक आणि प्रसिद्ध तुलनाकार डॉक्टर आनंद पटेलकर यांचे आभार, डॉक्टर डी बॉस यांचे आभार. आभार प्रदर्शना कार्यक्रमाला मी कधी उभा राहिलेलो नाही, प्रथमच उभा राहतोय. त्यामुळे जे काही आभार माझ्याकडून प्रदर्शन होत आहे ते मान्य करून घ्यावं. आपल्या सर्वांचे आभार. बाळ पाटणकर सर आले त्यांचे आभार, कुराडे सर आले त्यांचे आभार, रमेश जाधव सर आले त्यांचे आभार, विभूती सरांचे आभार, अशोक जाधव तुमचे आभार, सावंत शाहीस आपल्याला आले त्यांचे आभार. असे बरेच मान्यवर इथं उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव देणं काही शक्य नाही आहे. माझे मित्रही बरेचसे इथे उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार. सर्व नातेवाईक, सर्व स्नेही ज्या संख्येने आपण उपस्थित राहिला, इथून कुठच्याही कार्यक्रमाला असंच उपस्थित राहावं आणि अशीच उपस्थिती आपली दर्शवावी असं मला वाटतं. खांडेकर कुटुंबियांच्या तर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. स्वर्गीय कवी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांची जन्मशताब्दी आजपासून सुरू झाली. मगाशी स्नेहाताईने सांगितल्याप्रमाणे 15 जूनला त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम, त्यांच्या कविता, बालगीत, पोवाडा यावर होतोय. आपण सर्व रसिक आणि दर्दी आहात. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम झाला. त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही खांडेकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांनी विनंती. पुन्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.